नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आदरणीय पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्तीनिमित्त आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या व्याख्यानमालेचं आजचं पुष्प गुंफणार आहेत इतिहास अभ्यासक अजित वामन आपटे. अजितराव गेली 30 वर्ष मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. BA आणि त्यानंतर पर्सनल मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्री आणि इंटरनॅशनल टुरिझम आणि मार्केटिंग मॅनेजमेंटमधलं डिप्लोमा असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांनी सकाळ वृत्तपत्रामध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटमध्ये कामही पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीचा चिकित्सक अभ्यास या विषयावर अजितरावांनी PhD मिळवलेली आहे आणि आजवर इतिहास विषयक अनेक व्याख्याने त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये दिलेली आहेत. त्याचप्रमाणे अनेक हेरिटेज वॉक्सचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अजितरावांची आणखीन एक ओळख म्हणजे आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजामध्ये ते प्रमुख भूमिका करतात आणि त्यांनी आजवर मराठी आणि हिंदी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. आज अजितराव आपल्या व्याख्यानमालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे यशस्वी अर्थकारण या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मी अजितरावांचं आपल्या व्याख्यानमालेतर्फे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांनी आजच्या व्याख्यानाचं आपलं पुष्प गुंफावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी या व्याख्यानमालेच्या उपक्रमाच्या सर्व संयोजकांचे आभार मानतो की त्यांनी एका चांगल्या उपक्रमामध्ये भाग घेण्याची संधी मला दिली. आणि अलीकडे जे थोडंसं दुर्मिळ व्हायला लागलं होतं की बुवा सलग एक वर्षभर व्याख्यानमाला किंवा एक प्रकारचा ज्ञानयज्ञ हा करतायत, याच्याबद्दल सर्वच संयोजक हे अभिनंदनास पात्र आहेत. आजपर्यंत अनेक मान्यवर इथे येऊन गेलेत, माझ्या नंतरही अनेक जण येणार आहेत आणि आपलं चांगलं प्रबोधन त्याच्यामध्ये श्रोत्यांचं झालं असेल यात काही शंका नाही. माझ्या परिचयामध्ये एक गोष्ट सांगितली गेली की मी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावरती PhD केली आहे. ही PhD मी जी केली तो विषय आज महत्वाचा नाहीये. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे जास्त महत्वाचं आहे, परंतु त्याची प्रेरणा मला कोणामुळे मिळाली हे मात्र निश्चितपणे ऐकून घेण्यासारखं आहे. आणि ही सगळी माणसं जी आहेत, म्हणजे तिघांचा मी उल्लेख करतोय या ठिकाणी, ही तिन्ही माणसं ही अमराठी आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या आहेत त्या आपल्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी. त्या 1980 मध्ये शिवाजी महाराजांची ज्यावेळेला 300वी पुण्यतिथी रायगडावरती त्याचा समारंभ झाला, त्यावेळेला प्रमुख पाहुण्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही 1-2 वाक्य मला खूप महत्वाची वाटली त्यांची, आणि तेही एक कारण झालं की मी हा प्रबंध लिहायला प्रवृत्त झालो. त्या असं म्हटल्या की शिवाजी महाराज को मराठी बोलना या इनको हिंदू बोलना ये उनको छोटा बनाना है. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की शिवाजी महाराज वॉज अ ग्लोबल लीडर. तुम्ही हे मराठी हिंदू असं का त्यांना संकुचित करता किंवा थोडंसं लहान का करता? वैश्विक पातळीवर दखल घेतली पाहिजे आणि ज्यांचं नेतृत्व मान्य व्हायला पाहिजे असा हा मोठा माणूस होता. तर ते अगदी चपखल वर्णन असं मला वाटलं. दुसरे जे प्रेरक व्यक्तिमत्व आहे ते सर जदुनाथ सरकार. आणि जदुनाथ सरकारांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांनी सुरतेच्या लुटीवरून, आता त्याच्याबद्दल मी वेगळा अँगलही बोलणार आहे काही वेळाने,
पण त्यांनी त्याच्याला अनुसरून शिवाजी महाराजांना प्लंडरर म्हणजे लुटारू असं म्हटलं. आणि पुढे मग जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या लिखाणावर विसंबून जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान त्यांनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हणलं होतं. मग त्याच्यावर खूप गदारोळ झाला. पुढे सुदैवाने दोघांनी आपली मतं बदलली. विशेषतः जदुनाथ सरकारांनी मग पुढे असं लिहिलं, की म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल, की ही वॉज नॉट ओन्ली द क्रिएटर ऑफ द मराठा नेशन, बट ही वॉज द कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस ऑफ मिडिव्हल इंडिया. यातलं कन्स्ट्रक्टिव्ह आणि जीनियस या 2 शब्दांनी माझं जास्त कुतूहल चाळवलं गेलं. आणि ते मला महत्वाचंही वाटतं, आजतागायत महत्वाचं वाटतं. कारण कन्स्ट्रक्टिव्ह कामांची गरज सततच असते. ती काय शिवाजी महाराजांच्याच काळात होती किंवा जदुनाथ सरकारांनाच महत्वाची वाटली असं काही नसतं. आणि जीनियस हे सुद्धा ऑल टाईम रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आता आपण सगळे भारतीय क्रिकेट प्रेमी असतो, असं गृहीत धरून किंवा त्या अनुभवाने मी बोलतो, की जीनियस ही सुद्धा आपली कायमची एक गरज आहे. म्हणजे आपण क्रिकेटच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं उदाहरणापुरतं तर सुनील गावस्करमध्ये आपण क्रिकेटिंग जीनियस शोधला. मग त्याच्या निवृत्तीनंतर आपण सचिन तेंडुलकरमध्ये जीनियस शोधला. त्याच्यानंतर आता आपण विराट कोहलीला जीनियस म्हणतो. पण कोणीतरी जीनियस आपल्याला लागतो. आणि मग हे जीनियस का म्हटलं असावं, अशा उलट्या अंगानेही मी विचार करायला लागलो आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिवचरित्रातल्या बाबतीतल्या महाराजांच्या बाबतीमध्ये विशेष सांगायला पाहिजे किंवा त्याच्यावर लिहायला पाहिजे, बोलायला पाहिजे, अशा वाटणाऱ्या गोष्टी मला सापडल्या. त्यातल्या काही गोष्टींचा उल्लेख आजच्या व्याख्यानामध्ये येईलच. आणि तिसरे जे व्यक्तिमत्व आहे, तेही पुन्हा बंगाली इतिहासकार आहेत. त्यांचं नाव सुरेंद्रनाथ सेन. आता इतिहासाच्या अभ्यासकांना या दोन्ही नावांच्या बाबत वेगळं काही सांगायची गरज नाही. पण एक गमतीची गोष्ट सांगण्यासारखी आहे त्याही बाबतीमध्ये, की सुरेंद्रनाथ सेन आणि जदुनाथ सरकार यांचं आपापसात कधीच पटलं नाही. म्हणजे एक विषय सोडून किंवा एक गोष्ट सोडून त्यांच्या आयुष्यामध्ये कायम एकमेकाच्या बद्दल त्यांनी म्हणजे एकमेकांना टाळलं, एकमेकांवर टीका केली. तो एकमेव त्यांचा मतैक्याचा विषय होता तो म्हणजे शिवाजी महाराजांचं श्रेष्ठत्व. आणि या सुरेंद्रनाथ सेनांनी जे काही म्हणून ठेवलेलं आहे, ते मला खूपच म्हणजे तो तिसरा आणि एक शेवटचा ज्याला आपण म्हणतो, की मला खूप हे काम करण्याची इच्छा तीव्र झाली असा तो आहे, की त्यांनी असं म्हटलंय म्हणजे त्यांनी मूळ इंग्लिशमध्ये लिहिलंय, मी तुम्हाला मराठीत सांगतो, की त्यांनी असं म्हटलं, की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल. बघा म्हणजे जो जागतिक कीर्तीचा सेनापती आहे. तर त्यांच्याबद्दल हे असं म्हणतात, एक वेळ त्याबद्दल शंका घेता येईल. पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल कधीच शंका घेता येणार नाही. आता हे मला जास्त सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वाटला. कारण प्रशासनाचा संबंध असतो तो जनकल्याणाशी संबंध असतो. म्हणजे त्याचा थेट जो संबंध आहे, तो सुराज्याशी संबंध आहे. आणि स्वराज्यकर्ते शिवाजी महाराज आत्तापर्यंत आपल्याला फार चांगल्या रीतीने अनेकांनी सांगितलेले आहे. परंतु सुराज्यकर्ता हे सुद्धा त्यांचं जे दुसरं रूप आहे किंवा नाण्याची दुसरी बाजू आहे, त्याच्याबद्दल मात्र फार काही बोललं जात नाही. आणि ते मला जास्त आकर्षक वाटलं, की याच्यामध्ये सुराज्यकर्ता शिवाजी महाराजांचं हे जे रूप आहे, त्याच्यावर आपण काहीतरी काम करायला पाहिजे आणि म्हणून मग मी त्याच्यावरती पी-एच-डीचा प्रबंध लिहिला. आणि प्रबंध पूर्ण झाल्यानंतर प्रबंधाची भाषा थोडी क्लिष्ट असते, खूप त्याच्यामध्ये असतं. म्हणून मग एक ललित शैलीमध्ये त्याच्यावर मी 3 पुस्तकंही लिहिली. त्याच्यामधल्या पहिल्या पुस्तकातल्या मजकुराबद्दल मी आज जास्त बोलणार आहे. ते म्हणजे श्री शिवराय एम-बी-ए फायनान्स क्वेश्चन मार्क. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक बाबतीतलं प्रभुत्व जे आहे, त्यावर मी लिहिलेलं आहे. दुसरं जे पुस्तक आहे ते श्री शिवराय व्ही-पी एच-आर-डी म्हणजे एच-आर-डी बाबत महाराजांचं जे काही काम होतं त्याबाबत लिहिलेलं आहे. आणि तिसरं पुस्तक हे आहे श्री शिवराय आय-ए-एस प्रश्नचिन्ह, की त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल मी लिहिलेलं आहे. ही राजहंस प्रकाशननी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अर्थातच मी जे काय म्हणतो म्हणजे माझा प्रबंध त्यातले जे विषय आहेत, ते जरा ललित शैलीमध्ये जास्ती विस्ताराने तुम्हाला मिळतील. पण आज जे आपण बोलणार आहोत ते प्रामुख्याने आर्थिक त्यांच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत. आपल्याला नेहमी सांगितलं जातं सत्य गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे किंवा जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांवरती बालपणामध्ये उत्तम संस्कार केले आणि त्याच्यामध्ये रामायण, महाभारत या आपल्या ग्रंथांचा उल्लेख येतोच. आणि त्याचं एक आपल्याला म्हणतो, की त्याचा संबंध कुठेतरी आपल्याला शिवचरित्रातल्या म्हणजे महाराजांच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्याला असा दिसतो, की या महाभारताच्या शांती पर्वामध्ये एक वचन आहे.
ते असं आहे की अर्थ मूलो ही धर्म हा. हे आपल्याला बोलीभाषेमध्ये रोजच्या व्यवहारामध्ये समजून घ्यायचं असेल किंवा त्याचं महत्व जे आहे, ते असं आहे की ज्याचा अर्थ बळकट आहे, त्याचं सर्व बळकट आहे किंवा असतं. पण ज्याचा अर्थच बळकट नाही, त्याचे बाकी इतर कितीही गोष्टी असल्या चांगल्या तरी सुद्धा ते सर्व व्यर्थ जातं. ते आपणही असं म्हणतोच की कुठल्याही गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग काही करता येत नाही. त्यामुळे हे अर्थ मूलो ही धर्म हा आणि आपलं अर्थकारण हे कायमस्वरूपी चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या खर्चापेक्षा आपलं उत्पन्न जास्त असलं पाहिजे. या प्रकारची काळजी शिवाजी महाराजांनी आयुष्यभर घेतलेली दिसते. यशस्वीरित्या घेतलेली दिसते. त्याचं मी तुम्हाला आकडेवारी किंवा पुरावेही नंतर सांगेन. परंतु आर्थिक विषयाबाबतीमध्ये 3 महत्त्वाची सूत्र असतात. म्हणजे ती आणि हे मी का मला महत्त्वाचं वाटतं किंवा आज सांगावसं वाटतं, तर आज आपल्याकडे स्वराज्य जरी असलं, राजकीय स्वराज्य मिळून आता 73-74 वर्ष आपल्याला होत आलेली आहेत. परंतु आपल्याकडे अजूनही सुराज्य नाही. आणि सुराज्यासाठी शिवाजी महाराजांचा जो काही उपयोग आहे, तो या वेगवेगळ्या अंगाने आपण करून घेतला पाहिजे. आणि जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप उपयुक्त आहे, म्हणून मला त्याच्यावरती बोलावसंही वाटतं. ते कुठल्या अंगाने, की आर्थिक बाबतीत आता मी तुम्हाला सांगितलं, की पैशाचं महत्त्व काय आहे. परंतु हे सगळं अर्थकारण चांगलं राहायचं असेल, तर काही समान सूत्र आहेत. म्हणजे ती फक्त शिवाजी महाराजांच्याच बाबतीमध्ये आहेत असं नाही, कोणाच्याही बाबतीमध्ये आहेत. म्हणजे युनिव्हर्सल एक त्याचा संदर्भ आहे किंवा उपयोग आहे. तर तो कसा? तर पहिलं तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये महत्त्वाचं सूत्र असतं ते म्हणजे संपत्तीची निर्मिती. मुळात तुम्हाला पैसा निर्माण करायला पाहिजे, उत्पन्न मिळवायला पाहिजे. त्यानंतर असं असतं, की त्या पैशाचा तुम्ही विनियोग कसा करता? हे संपत्तीचा विनियोग आणि तिसरं जे असतं, ते म्हणजे संपत्तीचं वाटप. या तिन्ही गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि हे तिन्ही ज्यांना जमतं, त्यांना कायमस्वरूपी या विषयामध्ये यश मिळतं, असं आपल्याला नेहमी आढळून येतं. आणि हे यश जे आहे, ते शिवाजी महाराजांनी निर्विवादपणे मिळवलं, असं आपल्याला तिन्ही बाबतीमध्ये दिसतं. आता पहिल्या मुद्द्याचा आपण परामर्श घेऊ. तो असा आहे किंवा संपत्तीची निर्मिती. आता संपत्तीची निर्मिती करायला त्या काळी एकच उद्योग हा प्रामुख्याने होता. इतर अगदी नगण्य होते. ते म्हणजे शेती. म्हणजे शेतीवरचं म्हणजे काय कर बसवणे किंवा या मार्गाने मिळायचा आणि त्यावेळची म्हणही आहे किंवा उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण हे ज्याला आपण म्हणतो, की उत्तम शेती. तर शेती जरी किती उत्तम असली आणि शेती हा जरी त्यावेळेला अगदी 90% लोकांचा उपजीविकेचा व्यवसाय असला, तरी सुद्धा शेवटी त्याच्यावर तुम्ही किती कर लादणार? ह्याच्या स्वाभाविक मर्यादा असतात. त्या शिवाजी महाराजांनाही होत्या, इतर राज्यकर्त्यांना पण होत्या. आणि त्याबाबत शिवाजी महाराजांनी जे केलंय ते मी तुम्हाला थोडं थोडक्यात सांगतो. आणि बाकीचं जे अनकन्व्हेन्शनल किंवा नॉन कन्व्हेन्शनल अपारंपरिक आपण म्हणतो किंवा वेगळ्या पद्धतीचा किंवा अभिनव पद्धतीचा विचार त्यांनी आर्थिक बाबतीमध्ये कुठला केला त्याच्यावर मी जास्त बोलणार आहे. शेतीच्या बाबतीमध्ये त्यांनी एकतर या सगळ्या कर व्यवस्थेचं सुसूत्रीकरण केलं. म्हणजे जमीन परत एकदा मोजून घेतली. त्याच्यामध्ये जमीन मोजण्याची जी काही काठी असायची, त्याची लांबी त्यांनी निश्चित केली. म्हणजे पूर्वीचं असं होतं त्यांच्या पूर्वी किंवा जो कोणी राज्यकर्ता असेल त्याच्या हाताच्या लांबीनुसार ती काठीची लांबी ठरायची आणि मग सतत मोजमापामध्ये गोंधळ होत जायचे, की आधीचा काय राज्यकर्ता, आत्ताचा, मग उद्याचा. पण शिवाजी महाराजांनी त्याची 82 तसू एवढी एक लांबी ठरवून दिली आणि जो त्याला आपण म्हणतो, की एक सिस्टमायझेशन म्हणजे कामाला सगळ्या व्यवस्था लागल्या पाहिजेत, त्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजेत. हा जो त्यांचा आग्रह आहे, तो आज अनेक अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा दिसतो, की माणूस महत्वाचा नाही, तर व्यवस्था महत्वाची. सिस्टम इज मोर इम्पोर्टंट दॅन द पर्सन. हे आज अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आणि आपल्या भारतातल्या कंपन्यांमध्येही तुम्हाला असं सूत्र अवलंबलेलं दिसतं, जे आज 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी अवलंबलं. ही त्यांच्या बाबतीमध्ये एक अनोखी अशी गोष्ट आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी अजूनही अनेक गोष्टी केल्या, की कुठलीही आपली जमीन पडीक राहू नये. जमिनीची प्रतवारी करणं आणि मुख्यतः सारा निश्चिती करणं. आणि हे सगळं करताना ज्या वतनदार मंडळींचा अडथळा येत होता, कारण वतनदारी एक मक्तेदारीची व्यवस्था असते किंवा होती आणि जगभर ती प्रचलित आहे. पण शिवाजी महाराज हे असं अनोखं व्यक्तिमत्व आहे, की ते प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करायला बघतात. अर्थातच चांगलं करायला बघतात आणि या वतनदारीला त्यांनी बऱ्यापैकी आळा घातला.
आता त्यावेळेला जरी त्यांना वतनदारी नको असली, तरी सर्वस्वी ती नष्ट करणं किंवा नाहीशी करणं हे त्यांना शक्य नव्हतं आणि त्या काळात ते व्यवहार्य पण नव्हतं. त्यामुळे ती काही वतनदारी संपली असं नाहीये. पण त्याच्यावर जेवढा आळा बसवायला पाहिजे होता, तो मात्र शिवाजी महाराजांनी बसवला आणि एक सारा निश्चिती करून वतनदार असो किंवा त्यांनी नेमलेले सरकारी नोकर असोत, यांनी किती वसुली करायची? तर मग 40% म्हणजे पचादुई म्हणजे 5तले 2 भाग सरकारचे आणि 3 भाग हे ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे. त्याच्यापूर्वीच्या काळामध्ये असं होतं, की वतनदार मन मानेल तसे पैसे किंवा हा सारा वसूल करायचे आणि मग शेतकऱ्याला काही मोटिव्हेशन राहायचं नाही, की "बुवा अरे मी कमवतो आणि 100तले ₹80, ₹70 दुसराच कोणीतरी घेऊन गेला." तर साहजिकच पुढच्या वर्षी मला असं वाटतं, की अरे शेती कशाला पिकवायची मी? कारण मी करतोय आणि मला काहीच मिळत नाही आणि कोणीतरी उपटसुंभ 4 गुंडांना घेऊन येतो आणि तो माझे सगळे पैसे घेऊन जातो. पुन्हा बाकी दादागिरी करतो. अन्य काही गैरमार्ग किंवा उद्योग करतो. त्यामुळे लोक शेती कसायचं काही बाबतीमध्ये टाळायचे. पण शिवाजी महाराजांना शेतीचं महत्त्व कळत होतं, की कुठल्याही अगदी 1 एकर जमीन सुद्धा आपल्याकडे पडीक राहता कामा नये. आता ही आदर्शवादी परिस्थिती झाली. सगळाच आदर्श त्यांच्या रोजच्या जीवनात होता असं आपणही म्हणू शकत नाही. पण ही दृष्टी त्यांनी ठेवली आणि जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली आणि मुख्यतः शेतकऱ्याला त्याच्यासाठी जो एक आश्वासक दृष्टिकोन सरकारतर्फे ठेवला जाणं आवश्यक होतं. कारण माणसाला कशाची तरी शाश्वती लागते. तरच तो काहीतरी करायला प्रवृत्त होतो. म्हणजे चांगलं करायला प्रवृत्त होतो हे आपल्याला आपल्याही अनुभवातनं माहिती असतं. तसा त्यांनी दिलं. हे त्यांनी एक शेतीच्या आघाडीवरती ज्याला आपण म्हणतो, की मग शेतकऱ्याला बाकी इतर बी-बियाणं देणं, बैल देणं, बाकी आर्थिक मदत सुद्धा करणं, हे सगळं त्यांनी केलं. जे आजही काही प्रमाणामध्ये चालतं. पण अधिक सुसूत्रीकरण आणि अधिक सिस्टम ओरिएंटेड अशा प्रकारचा त्यांनी अप्रोच ठेवला. आणि मुख्यतः रयतलेला त्याच्यामधनं सुख समाधान मिळणं, एक शाश्वती मिळणं आणि शाश्वतीचे जे काही फायदे असतात, ते त्यांनी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवले. पण शेती हा काही असा जगावेगळा उद्योग नाही, की जो काही शिवाजी महाराजांनी सुरू केला किंवा त्यांच्यामुळेच तो वाढला, असं काही नाहीये. परंतु दुसरं जे त्यांनी इतर उपाय शोधले, की त्यांना माहिती होतं, की आपण जवळपास शून्यातनं सुरुवात करतोय आणि आपली स्वप्न खूप मोठी आहेत. आणि ती जर पुरी करायची असतील, तर आपल्याला सतत पैशाची गरज लागणार आहे आणि भरपूर पैशाची गरज लागणार आहे. तर मग त्यांनी जे काही वेगळे मार्ग अनुसरले, त्याच्यामध्ये एक आपल्याला दिसतं, की त्यांनी व्यापाराला उत्तेजन दिलं. म्हणजे जो आत्तापर्यंत काही शतकं त्यांच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी विषय सोडून दिलेला होता. तो शिवाजी महाराजांनी परत घेतला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की जावळी काबीज केल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा समुद्राशी जवळचा संबंध आला. आता कोकणात त्यांचं राज्य पहिल्यापासून होतं, तो भाग आहेच आहे. पण त्यांना जास्ती समजायला लागलं, की अरे या समुद्राचा नेमका उपयोग काय? आणि हे प्रकर्षाने त्यांना जाणवलं, की याचा आपल्याला म्हणजे एतद्देशीयांना जेवढा उपयोग व्हायला पाहिजे, तो काही होत नाही. पण परदेशी लोक मात्र येऊन आपल्याकडेच व्यापार करतात, त्याच्यातून बक्कळ कमाई करतात आणि त्याच्यातूनच परत बाकीचं शस्त्रास्त्र खरेदी किंवा इतर त्यांची एक बार्गेनिंग पॉवर वाढते, मिलिटरी पॉवर वाढते आणि मग ते आपल्यालाच कुठेतरी पारतंत्र्यात ढकलतात. असं एक दुष्टचक्र जे सुरू झालेलं आहे, की आपण समुद्राकडे दुर्लक्ष करतो. परकीय लोक मात्र आवर्जून तिथे काम करतात आणि मग आपल्या किनाऱ्यावरती येऊन आपल्यावरच दादागिरी करतात, पाठवा करतात आणि मुख्यतः त्यात प्रचंड पैसा मिळवतात आणि त्यांची सगळी एकूण राजकीय आणि लष्करी ताकद वाढत जाते आणि आपण मात्र हे करत नाही. असं म्हटल्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये पदार्पण करायचं ठरवलं. अर्थात हे समजायला किंवा सांगायला जितकं सोपं होतं किंवा आहे, तितकं ते करायला मात्र अतिशय कठीण होतं. कारण त्यांचे सगळेच शत्रू हे समुद्रावरती त्यांच्यापेक्षा मातब्बर होते. मग अगदी सिद्दीपासून तुम्ही इंग्रजांपर्यंत कोणाचंही उदाहरण घेतलं, तरी हे सगळे लोक समुद्रावरती तरी महाराजांना वरचढच होते आणि महाराजांना कुठल्याच तशा प्रकारची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे त्यांना शून्यातूनच तिथे समुद्रावरती सुरुवात करावी लागली. आणि ही एक दृष्टी कशी असते म्हणजे शिवाजी महाराजांची व्हिजन ही मुळात सांगण्यासारखी आहे. त्यांनी कोकणाचं एक नवं नामकरण त्या निमित्ताने केलेलं आहे. तर त्यांनी समुद्राला नवनिधी किंवा कोकणाला त्यांनी नवनिधी असं एक नाव दिलं. किंवा नवीन एक जागा जिथून आपल्याला काहीतरी समृद्धी, पैसे, आर्थिक लाभ मिळवता येतील. म्हणून त्यांनी नवनिधी म्हणलं आणि हे नुसतं काही शाब्दिक त्या उच्चाराला फार महत्व नाहीये. प्रत्यक्षात त्यांनी जे काम केलं, की जसं जावळी काबीज केल्या-केल्या 2-3 वर्षातच त्यांनी स्वतःचं नौदल निर्माण केलं. म्हणजे लढाऊ नौदल निर्माण केलं.
त्याच्यामध्ये अर्थातच थोडीफार त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली, पण ती काही फार काळ मिळण्यासारखी नव्हती. त्याप्रमाणे एका रात्री सगळे पोर्तुगीज लोक धार्मिक आणि इतर काही कारणास्तव गायबच झाले. परंतु दूरदृष्टीच्या महाराजांनी आपल्या लोकांना त्यांच्या हाताखाली काम करायला दिलं होतं आणि मुळात नौकानयनाची किंवा जहाज बांधणीची आपल्या देशालाही समृद्ध परंपरा एकेकाळी होती आणि मराठी मुलखातच वसई वगैरे ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीची जहाज बांधणी होत असे. त्यामुळे त्या लोकांचा असं सगळं ज्याला आपण म्हणतो, की एक कोऑर्डिनेशन करून त्याने आपला जहाज बांधणीचा उद्योग केला. आणि नुसता केला असं नाही, तर मी महाराजांच्या बाबतीमध्ये नेहमी असं म्हणतो, की हर चीज को वो एक अंजाम देते थे. म्हणजे ही वॉज व्हेरी मच फोकस्ड अँड रिझल्ट ओरिएंटेड. म्हणजे जे आजच्या व्यावसायिकांना किंवा बिझनेसला सुद्धा अत्यंत अनुकूल अशी ही गोष्ट आहे, की घेतलेली गोष्ट तडीला न्यायची आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपलं एक उत्तमता मिळवायची किंवा एक उत्कृष्ट दर्जा त्याच्यामध्ये प्राप्त करायचा, मोठं स्थान त्याच्यामध्ये मिळवायचं. हा सगळा कटाक्ष त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे हे अगदी आपल्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मधनं सांगता येतं, की ज्यावेळेला त्यांचं एक 20 जहाजं किंवा छोट्या बोटी, आता ती काही फार मोठी जहाजं नव्हती, ज्या तयार झाल्या. त्याच्यावरती पोर्तुगीज व्हाईसरॉयनी असा आपला अभिप्राय दिलेला आहे, की या माणसाचं एक आरमार तयार झालेलं आहे. पण ते इतकं भुक्कड आहे, की आमची एक फ्रिगेट सुद्धा त्याचा धुव्वा उडवेल. म्हणजे हे साधारणपणे 1659-60 च्या बेताला हा रिमार्क त्यांनी दिलेला आहे. हा अपमानजनक होता, पण तो अगदीच खोटा होता अशातला भाग नाही. कारण शून्यातनं सुरुवात करणाऱ्या माणसाच्या पहिल्या ज्या काही त्याचे व्हेंचर्स असतील किंवा पदार्पण असेल, ते काहीसं कमकुवत राहणार हे उघडच आहे. परंतु 20 वर्षामध्ये महाराजांनी बाजी पूर्णपणे पलटवली. आता ती कशी पलटवली ते पुढच्या इंग्रजांबरोबरच्या संघर्षाच्या वेळेला मी सांगेन. परंतु एक व्हॅल्यू ॲडिशन करत जाणं आणि आपल्या सोयीचं काय? म्हणजे आपण ज्या परिस्थितीमध्ये वावरतो, तिथे आपण काय करायला पाहिजे? म्हणजे ती परिस्थिती कशी आपल्याला सुधारता येईल? त्याच्यामधले जे काही अडथळे असतील त्याच्यावर मात कशी करता येईल? या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी स्वतःचे उपाय शोधलेले आहेत. कोणाचं अनुकरण करण्याच्या फंदामध्ये महाराज फार पडलेले नाहीयेत. कारण आपल्याला आपला काहीतरी एक वेगळा उद्योग आहे, आपली एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. जसं आपल्या उच्च परंपरेचाही आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. पण काही दोषही आपल्या परंपरेमध्ये किंवा एकूण जीवनामध्ये शिरलेले आहेत. तेही आपल्याला दूर करायला पाहिजेत. हेही त्यांना जो एक जी डोळस जाणीव आहे, ती जाणीव त्या ठिकाणी व्यक्त होते, की तो काळ हा साधारणपणे समुद्रबंदी मानण्याचा काळ आहे. म्हणजे ज्या काही बंदींमुळे किंवा बंद्यांमुळे एक 7 बंदी आपण सांगतो, की त्याच्यामध्ये एक समुद्रबंदी आहे, रोटी बंदी आहे वगैरे, बेटी बंदी आहे. या बंदीमधलं समुद्रबंदी ही आपल्याला तोडणं आवश्यक आहे. म्हणजे एरवी कट्टर हिंदू धर्माचा अभिमानी असणारा माणूस, एक चुकीची प्रथा त्याच्यामध्ये पडलेली, ती सुद्धा तितक्याच सहजपणे, पण तितक्याच म्हणजे कठोरपणे ती मोडूनही काढतो. आणि मग समुद्रबंदीचं काही त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलं नाही आणि आपल्या जहाजांना त्यांनी समुद्रामध्ये लोटलं. अर्थात समुद्रामध्ये त्यांना इतरांकडून जास्त धोका होता. त्यामुळे जसं त्यांनी ही लष्करी किंवा काय लढाऊ बोटी बांधल्या, तसं त्यांचा मूळ उद्देश जो होता, तो दुहेरी होता. म्हणजे जसं लष्करी ताकद वाढवणे, आपल्या सगळ्या शत्रूंची जे सागरी शत्रू आहेत, त्यांची ताकद कमी करणे, त्यांच्या विरोधात ठामपणे उभं राहणं आणि उद्याला त्यांच्यावर मातही करणं. असं सगळं बहुउद्देशी त्यांचं काम होतं. पण त्यांना हे कळत होतं, की आपल्याला नुसतं लष्करी ताकद वाढवत नेऊन आपला निभाव लागणार नाही. कारण त्याला आर्थिक ताकदीची जोड लागते. म्हणजे अगदी आजच्या जगातलं तुम्हाला उदाहरण सांगतो, की आज जगाचा पोलीस कोण आहे? तर अमेरिका हा देश जगाचा पोलीस आहे किंवा त्यांचा जो अध्यक्ष आहे, ट्रम्प होते किंवा आता बायडेन येतील, त्याला तो जगाच्या पोलिसाचा मान आहे. का आहे? तर जगात 2 प्रकारची युद्ध आज होऊ शकतात. एक अण्वस्त्रांचं युद्ध होऊ शकतं आणि दुसरं पारंपरिक युद्ध होऊ शकतं. म्हणजे प्रकार म्हणून सांगितले. आता अण्वस्त्र युद्ध हे जवळपास अशक्य कोटीतलं आहे. कारण पृथ्वी एक 100-200 वेळा उद्ध्वस्त करता येईल एवढी आज क्षेपणास्त्र अनेक देशांकडे आहेत. त्यामुळे बहुधा त्या वाटेला कोणी जाणार नाही. कारण स्वतःचाच नाश होईल असं युद्ध सहसा कोणी करत नाही. पण पारंपरिक युद्ध मात्र चालूच आहेत आणि ते अनेक ठिकाणी अमेरिकेसारखे देशच मुद्दामून घडवत असतात. कारण त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेला चालना मिळावी वगैरे. तर त्यामुळे हे याच्यामध्ये जे पारंपरिक युद्ध आहे, ते लढवण्याची सगळ्यात जास्त आर्थिक ताकद आज अमेरिकेकडे आहे. म्हणून अमेरिका जगाचा पोलीस आहे. म्हणजे हे
लष्करी ताकदीच्या पाठीमागे आर्थिक जे काही व्यवधान असावं लागतं आणि आर्थिक ताकदीची जोड कशी असायला लागते त्याला, याचं हे उदाहरण आहे. नाहीतर मग अमेरिकेपेक्षा चीन आणि भारताची लोकसंख्या चौपट-पाचपट आहे. रशियाकडे अमेरिकेपेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत आणि अनेक माथेफिरू लोकांकडेही आता अण्वस्त्र जातील किंवा असतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. परंतु ते जगाचे पोलीस नाही होऊ शकत. कारण युद्ध लढवण्याची आर्थिक ताकद त्यांच्याजवळ नाही किंवा अमेरिकेपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पुढच्या उद्योगांना म्हणजे लष्करीदृष्ट्या आपल्याला सशक्त व्हायचं असेल, तर त्याला आर्थिक उत्पन्नाची जोड दिल्याशिवाय आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे त्यांचं लक्ष मूळ जे होतं, ते व्यापारावर होतं. आणि मग त्यांनी 3 डोलकाठ्यांची व्यापारी जहाजं पण बांधली आणि मग अगदी आपल्याला इंग्लिश रेकॉर्ड्समधनं किंवा बाकी सगळे पोर्तुगीज आणि यांच्या रेकॉर्ड्समधनंही आपल्याला असं दिसतं, की मस्कत, मोचा, बगदादपर्यंत महाराजांची जहाजं जायला लागली. म्हणजे इकडचा माल घेऊन तिकडे जायला लागले आणि तिकडचा माल घेऊन इकडे यायला लागले आणि इंग्लिश रेकॉर्ड्समधनं आपल्याला हेही दिसतं, की इंग्लिश लोकांनी त्यांच्याबद्दल असं लिहिलंय, की यांना या सगळ्या या व्यापारामध्ये चांगला नफा होत असावा. आणि सर्वसाधारणपणे इंग्रज माणसाची जी निरीक्षण आहेत किंवा एकूण इंग्लिश कंपनीच्या लोकांची, ती खूप वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक अशा पद्धतीची आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनीही त्यांच्या सोयीसाठी चुकीची लेबलं लावलेली आहेत. परंतु शत्रूच्या बद्दल जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ लिहिणं आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने त्याचा अभ्यास करणं, त्याचा रेकॉर्ड ठेवणं, हे इंग्रजांनी जेवढं चांगल्या पद्धतीने केलंय, तेवढं आपल्याला बाकीच्यांचं दिसत नाही. आणि हा सगळा उद्योग त्यांचा चालूच राहिला आणि त्याला मग पुढे जसं परदेशी, आंतरराष्ट्रीय परिमाणं सुद्धा त्यांनी दिली. तसंच ज्याला आपण म्हणतो, की प्रत्येक गोष्टीचं कन्सॉलिडेशन करत जाणं, हाही त्यांचा भाग आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांनी आधी व्यापारी जहाजं, मग त्या लढाऊ जहाजं, त्यांच्या मदतीसाठी म्हणून जलदुर्ग, त्यांची एक साखळी 12-13 किल्ल्यांची. हे सगळं त्यांनी त्याला आपण म्हणतो, की बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन या सगळ्या पद्धतीने ते काम करत गेले आणि त्यांनी एक सशक्त ताकद या पश्चिम किनाऱ्यावरती निर्माण केली. आता ह्याच्यातून जो फायदा होत असतो, तो शेवटी व्यापार हा काही केवळ समुद्रामध्ये होतो असंही नाहीये. जमिनीवरच त्याचे गिराईकं असतात. आणि मग जमिनीत जमीन ते समुद्र, समुद्र ते जमीन या सगळ्या ह्याच्यामध्ये असं होतं, की मालाची वाहतूक. म्हणजे काही व्यापारी मार्ग हे निर्माण होतातच आपसुकपणे. तर एक आपल्याला गोष्ट लक्षात येईल, म्हणजे शिवाजी महाराज म्हटले, की घोडा, शिवाजी महाराज म्हटले, की किल्ले. हे आपल्याला कायम माहितीच आहे. पण एक तुम्ही जर गोष्ट बारकाईने बघितली, तर तुमच्या लक्षात येईल, की महाराजांनी जे काही किल्ले घेतले, नवीन बांधले, ते सगळे हे या व्यापारी मार्गाच्या लगतच कुठेतरी आहे. फार दूर असा कुठेही त्याने किल्ला बांधलेला नाही. बहुतेक किल्ल्यांचं हे सगळं आर्थिक व्यवधानही त्यांनी लक्षात घेतलंय, की बा इथून म्हणजे देशातून बाहेर जाणारा, बाहेरून देशात येणाऱ्या या दोन्हीच्या वाहतुकीवरती आपल्याला जकातीचं उत्पन्न मिळालं पाहिजे. म्हणजे जकात आहे, बाकी कर आहेत. त्याचं आपल्याला कलेक्शन करता आलं पाहिजे. ते पैसे आपल्या खजिन्यामध्ये जमा झाले पाहिजेत. आणि मग असा किल्ल्यांचाही उपयोग म्हणजे जसं अर्थनीती ज्यावेळेला राबवली जाते, त्यावेळेला एक अनुस्यूत त्यातलं सूत्र आहे, की तुम्हाला ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस हे फार महत्वाची गोष्ट असते. म्हणजे प्रत्येक जो तुमचा घटक आहे त्याच्यामध्ये मग त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे. या किल्ल्यांचा सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने उपयोग केला. म्हणजे जसं बोटी बांधण्याचा दोन्ही तिन्ही पद्धतीने केला, की व्यापार पण झाला पाहिजे, त्याला संरक्षण पण दिलं पाहिजे, शत्रूपासून आपल्या प्रजेचं पण रक्षण केलं पाहिजे, वेळप्रसंगी शत्रूवर आक्रमण करण्याची आपली तयारी असली पाहिजे. या सगळ्या दृष्टिकोनातून ते काम करत होते. म्हणजे ज्याला एक मल्टीफोल्ड युसेज आपण म्हणतो, की अनेक मार्गाने एकाच उद्योगाचा फायदा करायचा. एकाच दगडात 2, 3, 4 जेवढे पक्षी मारता येतील, तेवढी त्यांची आपल्याला कायम म्हणजे धोरण आणि दिशा हे दोन्ही त्याच्यामध्ये दिसतं. ते किल्ल्यांच्याही बाबतीमध्ये त्यांनी केलं, की सर्वसाधारणपणे आपल्या मनामध्ये समीकरण असं असतं, की किल्ले म्हणजे लढाया किंवा एक संरक्षणाचं, बचावाचं मोठं ठिकाण असा आपण विचार करतो. पण महाराजांनी या किल्ल्यांचाही जसं आर्थिक बाबतीमध्ये कर आकारणी, जकात वसुली याच्यासाठीही त्यांनी उपयोग केला. खजिने ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी किल्ल्यांचा उपयोग केला आणि किल्ल्यांचा त्यांनी प्रशासकीय केंद्र म्हणून देखील उपयोग केला. म्हणजे सारखं काही कुठेही युद्ध चालू नसतं, पण प्रशासनाचं काम हे कायम चालू असतं. कारण लोकसुख हे मुळात प्रशासकीय कर्तृत्वावरच अवलंबून आहे. ते काही लष्करावरती अवलंबून नाही. त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी एक लोकल सेंटर म्हणजे स्थानिक केंद्र
म्हणूनही त्यांनी किल्ल्यांचा उपयोग केला. बाकी लढायांमध्ये किंवा सुरक्षिततेच्यासाठी तर ते आपल्याला माहीतच आहे. आपण अनेक किल्ले बघितलेले असतात आणि मग कुठे-कुठे काय-काय व्यवस्था आहेत किंवा वैशिष्ट्ये काय आहेत अनेक किल्ल्यांची आणि मग तिथे पराक्रमाच्या घटना कुठल्या-कुठल्या घडल्या हे तर आपल्याला पाठ आहे. त्यामुळे मी परत वेगळं ते सांगत नाही. पण ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस याच्यामध्ये मात्र हा किल्ल्यांचा हा उपयोग म्हणजे मल्टीफोल्ड युसेज हाही आपण लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि मग गनिमी काव्याची युद्ध पद्धती हेही आहे. म्हणजे त्याच्यावर जसं आपण म्हणतो, की 1 पैशाची बचत करणे म्हणजे 1 पैसा मिळवणे. हे जसं आहे ते गनिमी काव्याचं ते सुद्धा एक उद्देश आहे. म्हणजे लढाईमध्ये ते काय करत होते त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या पाठीमागे जो एक आर्थिक विचार कायम असायला लागतो, तोही होता, की गनिमी काव्याचं उद्दिष्टच हे आहे, की तुमच्या कमीत कमी शक्तीमध्ये किंवा कमीत कमी ताकदीमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळायला पाहिजे आणि तसं महाराज मिळवत होते हे दाखले खूप आहेत. त्यावर आता बोलायची गरज नाही. हे गनिमी काव्याचं सुद्धा करण्यामागे तो महत्वाचा भाग आहे. आणि कारण अजून एक त्या गनिमी काव्याच्या पद्धतीचा एक उपयोग असतो, की ते म्हणजे तुम्हाला सोयीची वेळ, तुम्हाला सोयीचं ठिकाण हे तुम्हाला त्यात निवडता येतं. म्हणजे तुमचा त्या सगळ्या गोष्टींवरती जो कारण लढाई म्हटलं की खर्च आलाच. तर त्या खर्चावरती नियंत्रण करणं किंवा त्या खर्चामध्ये बचत करणं, हे तुम्हाला जास्त उपयोगी पडतं आणि धिस इज अल्सो अ नॉन कन्व्हेन्शनल थिंकिंग हे तुम्ही लक्षात घ्या, की आपल्याकडे साधारण त्यांच्या पूर्वीचे जे एतद्देशीय राजे होते, त्यांनी लढाईच्या किंवा सामरिक शास्त्रामधल्या 2 सूत्रांपैकी एका सूत्राचाच वापर जास्तीत जास्त केला. तो 2 सूत्र आहेत, की पहिलं आहे, की अटॅक इस द बेस्ट डिफेन्स आणि दुसरं आहे, की डिफेन्स इस द बेस्ट अटॅक. तर आपले जे शिवाजी महाराजांचे पूर्वसुरी एतद्देशीय राजे आहेत, त्यांनी साधारणपणे डिफेन्स इस द बेस्ट अटॅक या गोष्टीचा अवलंब केला. पण शिवाजी महाराजांनी अनकन्व्हेन्शनल और नॉन कन्व्हेन्शनल पद्धत वापरली, की ते म्हटले अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. कारण मग आपल्या सोयीच्या ठिकाणी, आपल्या सोयीच्या वेळेला, आपल्या सोयीच्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तितक्या लोकांच्या दिशी आपल्याला हल्ला करता येतो. आपल्याला यश मिळवण्याची त्याच्यामध्ये शक्यता अधिक वाढते. आणि या सगळ्यातच म्हणजे जसं अनेक साधनं आपल्याला माहिती आहे, की शिवाजी महाराज म्हटलं, की घोडा म्हणजे त्यांची जी काही सूत्र आहेत, त्याच्यामध्ये ज्याचा अश्व त्याची लढाई हे एक त्यांचं सूत्र होतं. तसंच ज्याचा आरमार त्याचा समुद्र. आणि हे दोन्ही त्याची उभारणी करतात ते आपल्याला दिसतात. तसं घोड्याचा वापर याच्यामध्ये असं आहे, की स्पीड म्हणजे पायदळापेक्षा घोडदळाचा वेग खूपच जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला कमी वेळात जास्त पल्ला गाठता येतो, जास्त कामगिरी करता येते, जाता येतं, पळून पण येता येतं. कारण त्यांनी काही जिंकू किंवा मरू अशा पद्धतीच्या लढाया केल्या नाही. शक्यतो जिंकायचं, नाही जमलं तर निघून जायचं. ही एक व्यावहारिक होती. याच्या मागे सुद्धा आर्थिक विचार आहे. कारण हे का केलं? तर त्यांच्यात काही शौर्याची कमतरता होती म्हणून नाही. तर त्यांना हे दिसत होतं, की आपल्याला या पद्धतीच्या लढाईशिवाय काही पर्यायच नाही. कारण आपल्याकडे आपल्या शत्रूंच्या तुलनेत तो कोणीही घ्या म्हणजे आदिलशाही घ्या, मोगल घ्या, यांच्या तुलनेत हे जे खूप मोठे शत्रू त्यांचे, त्यांच्या तुलनेमध्ये शिवाजी महाराजांचे रिसोर्सेस किंवा त्यांच्या जवळची साधनं ही नेहमीच कमी होती. म्हणजे माणसं कमी होती, पैसे कमी होते, शस्त्रास्त्र कमी होती, इतर साधनं कमी होती. त्यामुळे हा सुद्धा एक इकॉनॉमी ऑफ स्केल हे त्यांना म्हणजे बचत करणं किंवा काटकसरीचं धोरण ठेवणं आणि कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळवणं हे एरवी फायद्याचंच असतं. पण त्यांच्यासाठी ते जवळपास अपरिहार्य होतं. पण अशी काहीतरी परिस्थिती आहे म्हणून ते कधी हातपाय गाळून स्वस्थ बसले नाहीत. आहे त्या परिस्थितीला, आहे त्या आपल्या साधनांच्या निशी तोंड द्यायचं आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं. हा जो त्यांचा हट्ट किंवा आग्रह आपल्याला दिसतो किंवा ही जी एक विजिगीषू वृत्ती दिसते, ही खूप महत्वाची आहे आणि ती या सगळ्या अर्थनीतीमध्येही उपयोगी पडते किंवा अर्थनीतीतूनही काही अंशी ते साध्य करायला मदत होते. हे सगळं आपल्याला शिवाजी महाराज हे करताना दिसतात. मग यातनं व्यापारातून त्यांना पैसे चांगले मिळाले. मग त्याच्यात आपल्याला इंग्रजांचा दाखला दिला. अजून एक त्यांनी अपारंपरिक पद्धत याच्यामध्ये वापरली. ती म्हणजे नुकसान भरपाईच्या मोहिमा. आज सहजपणे आपण त्याला लुटीच्या मोहिमा म्हणतो. हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे, की सुरतेची लूट. परंतु माझ्या दृष्टीने ती प्रत्यक्षात नुकसान भरपाईची मोहीम आहे. म्हणजे जे काही शाहिस्तेखानानी त्याच्या अगोदर इथे आपल्या मराठी मुलकाची, स्वराज्याची जी बरबादी करण्याचे प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला. आपल्या प्रजेचे अनन्वित हाल झाले. ते मिर्झा राजांच्या बाबतीतही पुढे झाले, शाहिस्तेखानच्या वेळेलाही झाले. आणि मग ज्याला आपण म्हणतो, की एक चांगला राज्यकर्ता
आणि एक म्हणजे आर्थिक काय व्यवस्थापक किंवा आर्थिक दृष्टी जबाबदारी असणाराही नेता. या दोन्ही अंगाने शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला हे आपल्या लक्षात येतं. पण आपण मराठी लोक काही बाबतीमध्ये उगीचच डिफेन्सिव्ह असतो. म्हणजे कोणीतरी म्हणलं, की नाही ते गुजरात्यांची होती म्हणून ती महाराजांनी लुटली. एवढ्या लांब ते काय त्यांना गुजरात्यांविषयी राग होता. आपण लगेच असे मराठी-गुजराती वाद या यानी डिफेन्सिव्ह होतो. आपण बचावात्मक भूमिका घेतो. पण प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचे जे उद्गार आहेत, जे डचांनी नमूद केलेत, इंग्रजांनी पण नमूद केलेले आहेत या मोहिमेनंतर. म्हणजे मी हे पहिल्या मोहिमेच्या बद्दल बोलतो. त्याच्या पुढच्याही याच्यामध्ये सूत्र तेच होतं. पण त्यावेळेला जे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष त्यांना बोलून दाखवलं, की ते असं म्हणले, की "मी इथे कशासाठी आलोय? तर मला औरंगजेब बादशहाची दाढी जाळायची होती." आता याचं खूप म्हणजे याच्यात अर्थ खूप सुप्त असा फार छान दडलेला आहे. त्याचा आता दाढी जाळायची म्हणजे काय? तर आता तुम्ही बघा पुरुष माणसाला सगळ्यात जवळचं काय असतं तर दाढी असते. आणि दाढीला एक प्रतिष्ठाही चिकटलेली असते आणि आपलेपणाही चिकटलेला असतो. आणि याच्यात औरंगजेबाचा त्याच्याशी काय संबंध होता किंवा या उद्गारातली मख्खी काय आहे? तर सुरत हे मोगल साम्राज्यामध्ये बादशहाला सगळ्यात जास्त पैसा मिळवून देणारं ठिकाण होतं. की सुरतेमध्ये साधारणपणे ₹12,00,000 दरवर्षी त्याचं जकातीचं किंवा तिथल्या कराचं उत्पन्न यायचं. आणि अंदर की बात अशी आहे म्हणजे दाढी म्हणण्याचं कारण असं, की हे सगळं उत्पन्न हे बादशाही खानदानाला मिळत असे. म्हणजे औरंगजेबाने ते त्याच्या बहिणीला लावून दिलेलं उत्पन्न होतं. म्हणजे औरंगजेबाला पैसे मिळवणं असं नाही, तर तो पैसा आपल्या घरात येतो. म्हणजे साम्राज्य, राज्य आणि आपलं स्वतःचे वैयक्तिक हितसंबंध. या सगळ्या दृष्टीने औरंगजेबाला सुरत ही अत्यंत जवळची अशी नगरी होती किंवा असं ठिकाण होतं. आणि म्हणून आणि महाराजांना सुद्धा दोन्ही त्याच्यामध्ये होणार होतं, की जसं सगळ्यात जास्त पैसा कमीत कमी वेळेमध्ये एखाद्याच मोहिमेमध्ये जास्तीत जास्त कुठून मिळण्यासारखा होता, तो सुरतेतून मिळण्यासारखा होता. त्याही बाबतीमध्ये अर्थात बहिर्जी नायकांनी अगोदर सगळी माहिती गोळा केलेली होती वगैरे याची आपल्याला कल्पना आहे. आणि मग म्हणून आणि तिथे महाराजांचाही आपल्याला एक अजून दृष्टिकोन दिसतो, की लीडिंग फ्रॉम द फ्रंट, की ही अत्यंत महत्वाची मोहीम आहे. त्यामुळे महाराजांनी दुसऱ्या कोणावर तरी त्याची कामगिरी सोपवलेली दिसत नाही. जसं अफझल खानाला मारायला ते स्वतः गेले, शाहिस्तेखानावरती छापा टाकायला स्वतः गेले. तसं इथेही एक या मोहिमेमध्ये सुद्धा ही आर्थिक बाबतीमध्ये खूप मोठी मोहीम आहे. तर त्यासाठी सुद्धा ते स्वतः गेले. त्यांनी कुठला डेप्युटी पाठवला नाही किंवा नेताजी पालकरांसारखा प्रति शिवाजी समजल्या जाणाऱ्या माणसालाही त्यांनी पाठवलं नाही. ते म्हटले, की फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि माझं कर्तव्यही आहे, जबाबदारीही आहे आणि त्याची गरज पण आहे. अशा सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून स्वतः त्या मोहिमेचं नेतृत्व केलं आणि या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये यशही मिळवलं. म्हणजे साधारण 1,00,00,000च्या वरती त्यांची कमाई या मोहिमेतून झाली. आणि गुजराती आणि मराठी हा विषय जर कोणाला बोलायचा असेल, तर त्याच्या बाबतीमध्ये एक मोठं उदाहरण मराठ्यांच्या बाजूने आहे. ते असं आहे, की महाराजांनी तिथे न मागता किंवा कुणी न सांगता मोहनदास पारेख या नावाचा फ्रेंच लोकांचा एक दलाल होता. तिथे सुरतेमधलाच होता. स्थानिक आहे तो, गुजरातीच आहे. त्याच्या बायकोला म्हणजे तो नव्हता त्यावेळेला, त्याचं निधन झालं होतं. पण त्याच्या विधवा बायकोला आणि मुलांना हे महाराजांनी तिथे संरक्षण दिलेलं आहे. बरं याच्यात त्यांना काही त्याची जबाबदारी नव्हती त्यांच्यावर. पण त्यांना एक माणुसकीच्या भावनेने त्यांनी दिलं, की एक बाई आहे आणि आज एक असहाय्य अवस्थेमध्ये आहे. तर तिचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे. अर्थात महाराजांच्या स्त्री दाक्षिण्याचे खूपच दाखले आहेत. त्यामुळे माझा मुद्दा लक्षात आला असेल. तर हे सुद्धा केलेलं आहे. पण हे मी गुजराती, मराठी या सुद्धा संदर्भात मुद्दामून सांगतो, की हे काही गुजराथ्यांवरचं आक्रमण नाही. तसं असतं तर या बाईला त्यांनी कशाला संरक्षण दिलं असतं. दुर्लक्ष करूनही सोडू शकले असते. मुद्दाम त्रास तर नक्कीच दिला नसता. पण हा एक म्हणजे आर्थिक जसा मुद्दा आहे, तसा काही भावनिक पण मुद्दा आहे, की गुजराती माणसांबद्दल त्यांनाही आपुलकी होती याचंही एक उदाहरण आपल्याला दिसतं. आणि सुरत ही मुळात ज्याला आपण म्हणतो, की बाहेरच्या लोकांनीच समृद्ध झालेली आणि बाहेरच्या लोकांचा म्हणजे परदेशी असेल किंवा बिगर गुजराती असेल यांचाच वावर सुरतेमध्ये मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे मराठी लोकांनी त्याच्यामध्ये अपराधी भावना ठेवू नये, असंही मला या निमित्ताने अगदी आवर्जून सांगायचं आहे. आणि मग अशा मोहिमा केल्यानंतर पुढे असं असतं, की एक मगाशीच मी म्हटलो, की संपत्तीची निर्मिती म्हणजे हे एक 2-3 मी तुम्हाला सांगितलं, शेती सुधारणा सांगितल्या, व्यापार सांगितला, आता या नुकसान भरपाईच्या मोहिमांबद्दल सांगितलं. म्हणजे हे संपत्तीच्या निर्मितीचे त्यांचे मार्ग आहेत.
पुढचा मुद्दा महत्वाचा किंवा टप्पा जो आहे तो असा आहे की संपत्तीचा विनियोग काय, तर तोही चांगला व्हायला पाहिजे. जशी निर्मिती भरपूर व्हायला पाहिजे तसा त्याचा विनियोगही चांगला व्हायला पाहिजे. तर मग याच सुरतेच्या मोहिमेचं नुकसान भरपाईच्या मोहिमेनंतर त्यांनी काय केलं किंवा मिळवली त्यांनी 1 कोटीच्या वर. तर त्यांनी हा सर्वच्या सर्व पैसा जो आहे, तो त्यांनी सिंधुदुर्ग बांधण्याच्या कामी आणला. म्हणजे हे संपत्तीच्या विनियोगाचं अतिशय सुंदर असं किंवा चपखल बसणारं, पटणारं असं उदाहरण आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. पण हे सगळं त्यांनी प्रामुख्याने सिंधुदुर्गाच्या बांधकामामध्ये या पैशाचा त्यांनी वापर केला आणि मग ती त्यांची सागरी राजधानी म्हणूनच आपण ओळखतो. ते एक वेगळं स्वतःचं शक्ती केंद्र त्यांनी निर्माण केलं. शत्रूला लुटलं. कारण मुघल हा त्यांचा कायमचा कट्टर शत्रू आहे. त्यांनाही एक प्रकारे त्याच्यामध्ये धडा मिळाला. महाराजांची पतही संपूर्ण देशामध्ये खूप उंचावली. कारण तोपर्यंत साधारण त्यांचे सगळे जे काही राजकीय विरोधक होते, ते त्यांना एक भूमिया म्हणजे एका जमीनदाराचा मुलगा किंवा एक बंडखोर माणूस, लुटारू, बदमाश अशाच प्रकारे त्यांचे शेलकी विशेषणं त्यांना लावत असत. तिथपासनं जास्त प्रमाणात म्हणजे अफझल खान वधापासूनच तो लौकिक एक वाढत गेला आणि इथे तर मग त्यांना एकदमच ज्याला आपण म्हणतो की ओव्हरनाईट पब्लिसिटी म्हणतात त्या पद्धतीचं त्यांचा लौकिकही वाढला आणि एक दरारा, धाक वाढतो. त्याचेही काही फायदे असतात. ते अप्रत्यक्ष असतात, पण ते निश्चितपणे होतात. आणि तेही महाराजांनी याच्यामधनं साधून घेतले. आणि अजून एक आहे म्हणजे या विनियोगाच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की बुवा त्यांनी अनेक किल्ले बांधले. म्हणजे एकच काही फक्त सिंधुदुर्ग बांधला असं नाही. 365 किल्ले, 360 किल्ले त्यांच्या दिमतीस होते. आणि या किल्ल्यांची दुरुस्ती, काही नवीन त्याच्यामध्ये भर घालणं किंवा काही नव्याने बांधणं, अशा सगळ्यासाठी त्यांनी उपयोग केला आणि किल्ले हा त्यांचा कायम एक स्वराज्याचा मोठा आधार राहिला, हेही आपल्याला माहिती आहे. मग पुढे तो किती राहिला आणि त्याचा उपयोग हा त्यांच्या नंतर सुद्धा कसा दिसतो, हेही मी तुम्हाला पुढच्या उदाहरणामध्ये सांगेन. म्हणजे हे सगळं विनियोगाची उदाहरणं आहेत. म्हणजे निर्मिती झाली, विनियोग पण झाला आणि त्याचं वाटप कसं झालं. तर आपल्याला हे दिसतं, की त्यांच्या कुठल्याही मोहिमेच्यासाठी म्हणजे अनेक मोहिमा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्याला आपण म्हणतो, की प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी माणसांची भरती केली, त्यांना पगार दिले. साधारणपणे मृत्यूसमयी त्यांच्याकडे 2,10,000 हे लष्करी सेवेमध्ये काम करणारे म्हणजे सर्व पूर्ण वेळ होते असं नाही, पण काही पूर्ण वेळ, काही अर्धवेळ किंवा नैमित्तिक अशा प्रकारे आणि इतरही मुलकी सेवेतली माणसं होती. म्हणजे एक खऱ्या अर्थाने ते लाखांचे पोशिंदे होते. आणि अनेक प्रकारचे उद्योग म्हणजे जसं जहाज बांधणी आहे किंवा एक फ्युचरिस्टिक जो शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन आपल्याला दिसतो, की काळाच्या पलीकडे पाहायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की बियॉन्ड हिज होरायझन्स आपल्या क्षितिज जेवढी दिसतात त्याच्या पलीकडचा विचार करणं हाही भाग शिवाजी महाराजांच्याकडे तुम्हाला अनेक बाबतीमध्ये दिसतो. तो इथेही तुम्हाला पाहायला मिळतो, की या पैशाच्या विनियोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. ते म्हणजे असं आहे, की त्यांनी एक बजेट प्रोव्हिजन केली. म्हणजे किल्ल्यांच्यासाठीचा जो काही त्यांनी खर्च केला त्याचा थोडासा विस्तारित हा भाग मी तुम्हाला सांगतो, की एक बजेट महाराजांनी तयार केलं आणि त्याच्यामध्ये 1,75,000 होन एवढी त्यांनी तरतूद बजेटरी प्रोव्हिजन ही किल्ल्यांसाठी केली. म्हणजे साधारणपणे रुपयामध्ये काढायचं झालं तर ₹2.5 लाख होन म्हणजे 7-7.5 लाख रुपये होतात. एक होन म्हणजे साधारण ₹4.25. तर ही 7.5 लाख म्हणजे त्या काळी फार प्रचंड मोठी रक्कम आहे. तर त्यांच्या काही मंत्र्यांनी त्यांना विचारलं, की "बुवा एवढा खर्च आपण कशासाठी करतो आहोत? की किल्ल्यांमध्ये एवढा खर्च करण्याचं कारण काय? आहेत आपल्याकडे खूप किल्ले आहेत आणि त्याचा आपण वापर करतोय हे ते." पण महाराजांचं उत्तर त्याच्यावरती किंवा महाराजांचे विचार हे आपल्याला फार वेगळे असे दिसतात. म्हणजे व्हाय ही वॉज अ व्हिजनरी याचा एक द्रष्टेपणा त्याच्यामध्ये त्यांचा दिसतो. तर आता त्याची जी काही मख्खी मला समजलेली आहे, ते मी तुम्हाला सांगतो. की महाराजांनी त्यांना त्याच्यावरती असं सांगितलं, की हा काही केवळ खर्च नाहीये. तर ती भविष्यातली गुंतवणूक आहे. तर गुंतवणूक कशी आहे? आता किल्ले तुम्ही दुरुस्ती किंवा बांधकामासाठी खर्च केला म्हणजे ते दगड मातीमध्येच पैसे जाणार ना. दुसरं काही मटेरियल त्याच्यामध्ये जाणार नाही आणि ते पैसे मिळवायचे असतील तर मग त्याचा नेमका उपयोग काय? आता तर तो कागदोपत्री खर्चच दिसतो. तर महाराजांनी त्यांना असं सांगितलं, की आज ना उद्या औरंगजेब हा दख्खनमध्ये उतरणारच आहे. तो केव्हा दख्खनमध्ये येणार आहे हे काय आपल्याला नक्की आत्ता सांगता येणार नाही.
परंतु येणारे हे नक्की आहे. म्हणजे भविष्यातलं हे संकट अगदी 100% त्यांना लक्षात आलेलं होतं आणि त्यांनी त्याच्यासाठीच एक त्याला काउंटर प्रॉडक्टिव्ह काहीतरी किंवा त्याचा प्रतिकार म्हणून हे त्यांनी किल्ल्यांमधली इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च केलेला होता. तर त्याचं त्यांनी असं त्यांना एक्सप्लेनेशनही दिलं. म्हणजे ते का असं विचार करतात किंवा एवढी प्रोव्हिजन का करायला पाहिजे? तर ते म्हटले, की हा औरंगजेब आल्यानंतर त्याची ताकद आपल्या कैक पट आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये तो कैक पटीने आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे आणि तो सर्व एक वेगळ्या ज्याला आपण म्हणतो, की वेगळी खुन्नस घेऊन तो आपलं राज्य बुडवायला इथे येणार आहे, यात काही शंका नाहीये. पण मग आपण काही त्याची ताकद प्रचंड आहे म्हणून एवढा जो खटाटोप करून आपण स्वराज्य उभं केलंय, त्याचा नाद सोडून द्यायचा का? तर निश्चितच सोडायचा नाही. कारण तो आपण कायमच्यासाठीच म्हणजे वसा जो घेतलेला आहे, तो टाकण्यासाठी घेतलेलाच नाही. मग आपण काय करायचं? मग ज्याला आपण म्हणतो, की स्वोट एनालिसिस असतं, की स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज एंड थ्रेट्स. तर थ्रेट काय आहे? तर औरंगजेबाचं आक्रमण. वीकनेस काय आहे तुमच्यामध्ये? तर त्याच्या इतकी साधनसामुग्री तुमच्याकडे नाहीये. पण स्ट्रेंथ आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत? तर स्ट्रेंथ आहे, की तुमचे किल्ले आणि त्याच्यात साधं अगदी त्यांनी लॉजिक सांगितलेलं आहे, की आज मितीस आपले दिमतीस 360 किल्ले आहेत. मी ह्या किल्ल्यांमध्ये जी काही गुंतवणूक करतोय, त्याच्यामुळे माझा हेतू हा आहे, की माझा प्रत्येक किल्ला हा औरंगजेबाशी किमान 1 वर्ष लढला पाहिजे. तो काय कायमचा अजिंक्य राहणं शक्य नाही, कारण औरंगजेबाची पाशवी ताकद आहे. त्याच्यापुढे एक-एक किल्ला असा किती टिकणार? पण 1 वर्ष जरी प्रत्येक किल्ल्याने लढवलं, तरी आपल्याला पुरेसं आहे. कारण 360 किल्ले घ्यायला 1 वर्षाप्रमाणे 360 वर्ष लागतील आणि 360 वर्ष कोणाचंच आयुष्य नसतं. त्यामुळे पुढची महाराजांची प्रॉफेटिक वाक्य आहे, की औरंगजेबासारखी यांची उमर गुजरून जाईल. म्हणजे आपलं जे भविष्यातलं संभाव्य सगळ्यात मोठं संकट आहे, त्याच्यावरती सुद्धा उपाय काय? तर तो त्यांनी त्यांच्याच हयातीमध्ये तिथे उपाय शोधून ठेवलेला आहे. आणि तो आपल्या लोकांना त्यांनी सांगितलेला आहे, की या पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. आणि पुढे झालं तसंच म्हणजे हे प्रॉफेटिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की अगदी फार दूरदर्शी आणि द्रष्ट्या पद्धतीचे उद्गार ठरले, की हेच किल्ले घेता-घेता महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः आला आणि शेवटी इथंच अडकून पडला आणि इथेच त्याची शेवटी कबर खोदावी लागली. हे प्रॉफेटिक पुढच्या अर्थाने झालं. पण अजून एक मी तुम्हाला त्यांची अनकन्व्हेन्शनल विचारसरणी सांगतो. वेगळा विचार तुम्हाला सांगतो, की अजून त्यांनी एक गंमत केली याच्यामध्ये, की जे सर्वसाधारणपणे आपल्या इतिहासातनं आपल्याला दिसतं 2च उदाहरणं घेऊ किंवा एक यादवांचं उदाहरण घेऊ. जेव्हा अल्लाउद्दीन खलजी त्यांच्यावरती आक्रमण करून आला. तर यादवांचा पराभव का झाला? तर खलजीकडे जी एक छोटीशी राखीव फौज होती, ती छोटीशी नाही, ती खूप प्रचंड आहे. अशी अफवा खलजीच्या लोकांनी पसरवल्यामुळे तिथे असं झालं, की यादवांच्या सैन्याचं मनोधैर्य खचलं आणि विजय मिळवता-मिळवता ते पराभूत झाले. आणि दुसरं त्याहून अलीकडचं उदाहरण आहे, ते म्हणजे पानिपतचं उदाहरण आहे, ज्याचं सगळ्यांना जास्त माहिती असते, की बुवा सदाशिवराव भाऊकडे किंवा मराठ्यांकडे त्यावेळेला राखीव फौज नाही. पण अब्दालीकडे मात्र होती. आणि या राखीव फौजेच्या साहाय्यानेच अब्दालीनी मराठ्यांना जो विजय मिळत आलेला होता, साधारण निम्मा काळ लढाईचा मराठेच जिंकतील असं चित्र होतं. पण शेवटी मराठे शेवटी लढून दमले आणि मग बाकी अनेक कारणं आहेत. आणि मग या राखीव फौजेच्या साहाय्याने शेवटी अब्दालीनी निर्णायक विजय प्राप्त केला. आता बाकी पानिपतावर बोलण्यासारखं खूप आहे. पण आत्ता तो आपला मुद्दा नाहीये. पण हे जे याच्यामधले म्हणजे शिवाजी महाराजांच्या अलीकडे आणि पलीकडे या दोन्ही तुम्हाला चुका झालेल्या दिसतात. पण त्याच्यामध्ये चूक काय आहे? तर आपल्याकडे राखीव काही शक्ती नसणं. पण शिवाजी महाराज मात्र याला सन्माननीय अपवाद आहे. तर त्यांनी काय करून ठेवलं, की बाबा एवढे जरी माझ्याकडे 360 किल्ले म्हणजे आपल्याकडे स्वराज्याकडे असले, तरी एखाद्या वेळेस ते पडले तर? म्हणून त्यांनी जिंजीला एक ज्याला आपण म्हणतो, की प्रतिराजधानी म्हणून जिंजीचाही किल्ला त्यांनी त्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये आपल्या ताब्यात घेऊन ठेवला आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या किल्लेदाराला चक्क ₹50,000 ची लाच दिली आणि तो किल्ला आपल्याकडे घेतला. तिथे सुद्धा व्यवहार्य सूत्र शिवाजी महाराजांचं आपल्याला दिसतं. म्हणजे मी शिवचरित्राचं खूप लिहिण्यासारखं आहे, खूप लिहिलं गेलेलं आहे. पण शिवचरित्राचं माझ्या दृष्टीने एका म्हणजे शब्दात वर्णन होतं, ते म्हणजे विवेक. शिवचरित्र म्हणजे काय? तर विवेक. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की सदसद विवेक, बाकी कुठल्याही प्रकारचा विवेक, पण विवेक. तो विवेक त्यांनी केला, की शेवटी आपल्या शक्तीलाही मर्यादा आहेत. आपले मराठे, आपले किल्ले सगळ्याला.
तर आपण एक काहीतरी पर्यायी व्यवस्था म्हणजे सेकंड लाईन ऑफ डिफेन्स काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी जिंजीचा किल्ला घेऊन ठेवला. आणि म्हणजे कसं, की आता तुम्ही बघा त्याच्यात एक आर्थिक व्यवधान कसं शिवाजी महाराजांचं लपलेलं आहे, तेही आपल्याला याच्यामध्ये दिसतं, की रायगड कुठे आहे? म्हणजे जिथे त्यांचं किंवा मराठी साम्राज्य मुख्यतः स्वराज्य कुठे आहे? तर ते महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पश्चिम भागामध्ये आहे. आणि औरंगजेब कुठे आहे? तर तो आग्र्याला आहे, म्हणजे उत्तरेला आहे. आणि जर आपण एक दक्षिणेला सुद्धा किंवा दक्षिण पूर्वेला एक केंद्र निर्माण करून ठेवलं, तर तेवढं औरंगजेबाला उलट-सुलट फिरावं लागेल आणि त्याच्यासाठी त्याची कॉस्ट आहे. म्हणजे जसं दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज गेले त्याही वेळेला त्यांच्याकडे 40,000-45,000 सैन्य होतं. आणि तेवढं सैन्य घेऊन किंवा त्यातला एक मोठा भाग घेऊन त्या जिंजीच्या पायथ्याशी तळ देऊन बसायचं. मग तो किल्ला घेण्यामध्ये आपल्याला बरेच दिवस किंवा काही दिवस तरी नक्की लागणार. आज 40,000 लोकांचा खर्च जर बघायला गेला, तर आठवड्याचा खर्च जरी काढला असता, तरी तो सहजपणे ₹50,000 पेक्षा जास्त गेला असता. खूप जास्त गेला असता, पण कमीत कमी 50च्या वरच गेला असता. तर त्यांनी सरळ ₹50,000 देऊन टाकले. म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो, की टाईम इज मनी. तर त्यांनी बरोबर त्या मनीचं कॅल्क्युलेशन केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि मग उगीचच त्याचा प्रतिष्ठेचा विषय न करता त्यांनी सरळ तो ताब्यात घेऊन टाकला, पैसे देऊन टाकले, पटकन विषय संपवला. कारण इकडे बहादूर खान गडबड करायला लागला होता, कारण औरंगजेबाचे त्याच्या मागे टुमणं सुरू झालेलं होतं. दिलेर खानाच्याही हालचाली होतील असं त्यांना लक्षात आलं. हेरगिरीचं तर त्यांचं खातं मजबूत होतंच. त्यामुळे ते म्हटले, की आता या म्हणजे दक्षिणेच्या भागामध्ये आपण फारसं थांबून उपयोग नाही. आपल्याला गाशा लवकर गुंडाळला पाहिजे आणि थोडंफार जे बाकीचं काम आहे ते इतरांना सांगू. पण आपण स्वतः मोगलांची जर काही आक्रमणं सुरू झाली, तर स्वतःच्या राज्यात गेलं पाहिजे. म्हणून मग ते त्याही कारणासाठी आले. म्हणजे राजकीय, लष्करी खर्च किंवा आर्थिक गोष्टी या सगळ्याचा कसा एक व्यवधान महाराज ठेवतायत आणि त्याच्यावर कसे चांगल्या पद्धतीने ते मात करतायत किंवा एक उत्तर शोधतायत, ते आपल्याला या जिंजीच्या प्रकरणामध्ये सुद्धा दिसतं. आणि तुम्ही बघा, की नंतरचा इतिहासही याची ग्वाही देतो, की याच जिंजीच्या किल्ल्यामुळे आपल्या तिसऱ्या छत्रपतींचं म्हणजे राजाराम महाराजांचं सगळं म्हणजे जीवित संरक्षण झालं. साधारणपणे 7 एक वर्षाचा काळ हा राजाराम महाराजांनी स्वतःचं रक्षण हे जिंजीच्या किल्ल्यामुळे किंवा त्या किल्ल्यात बसून केलं, हे आपल्याला पुढचा इतिहास माहिती आहे. म्हणजे म्हणून ज्याला आपण म्हणतो, की व्हिजनरी लीडरशिप काय असते किंवा एक फ्युचरिस्टिक दृष्टिकोन काय असतो, हाही शिवाजी महाराज आपल्याला दाखवतात. आणि समजा राजाराम महाराजांचा मृत्यू कुठल्याही कारणाने झाला असता, तर राज्यच संपलं असतं. कारण छत्रपती जोपर्यंत अस्तित्वात होते, तोपर्यंतच आपली राज्याची कल्पना असते किंवा त्या काळात तरी प्रामुख्याने होती. त्यामुळे जर राजाराम महाराज रायगडावर किंवा मध्ये कुठेतरी जाताना पकडले गेले असते किंवा जिंजीचा किल्ला त्यांना तितका तो मोठा बळकट नसता, तर त्यांचं संरक्षण झालं नसतं आणि आपलं स्वराज्य हे त्याच वेळेला म्हणजे त्याची इतिश्री झाली असती. पण महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे हे झालं नाही आणि जे व्हायला नको ते बरोबर टळलं आणि जे व्हायला पाहिजे तेच नेमकं झालं. हा त्यांच्या म्हणजे त्याला आपण म्हणलो, की थिंकिंग बियॉन्ड दी होरायझन्स हा भाग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो आणि आर्थिक बाबतीमध्ये हे खूप महत्वाचं आहे. अनेक बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं, की ह्या प्रकारची व्हिजन असेल, तर ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरते. आणि अर्थ हाच अनेक गोष्टींचा प्राण असतो. म्हणजे सर्व चलन-वलन तुमची शक्ती, बुद्धी, मर्यादा या आर्थिक गोष्टींवरतीच ठरतात. त्यामुळे हे आर्थिक व्यवधान आपल्याला शिवाजी महाराजांचं याच्यातलं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सेकंड लाईन ऑफ डिफेन्सची जी एक त्यांनी डिफेक्टिव्ह पॉलिसी कशी बदलली, हेही आपल्याला लक्षात येतं. पुढे पण या अंगाने शिवाजी महाराजांचा फार अभ्यास होत नाही किंवा निदान पूर्वीच्या काळात झाला नाही. त्यामुळे मग अनेक चुका आपल्याला झालेल्या दिसतात. आपलीच माणसं आहेत म्हणजे यात काही कोणाला व्यक्तिशः नाव ठेवण्याचा भाग नाही. परंतु शिवाजी महाराजांचं जे काही एक फिनॉमिनल म्हणजे अद्भुत अशा प्रकारचं प्रचंड असं म्हणावं असं हे जे काही विजनरी काम आहे, याची दखल आपण घ्यायला पाहिजे. आणि अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला ते दिसून येतं, की महाराजांनी काय-काय वेगळे प्रकारांनी केलं. म्हणजे जसं एक आपल्याला की शेतसाऱ्याची वसुली असेल, तर त्याच्यामध्ये एक महाराजांनी अभिनव मार्ग पत्करलेला दिसतो. तो अभिनव कसा ते आपल्याला लक्षात येईल, की शेतसारा वसूल करायचा असेल, तर शिवाजी महाराजांनी एक थोडी वेगळी पद्धत केली. म्हणजे पॉलिसी म्हणून ठरवली. अगदी त्यांनीच पहिल्यांदा केली असा माझा दावा नाही. परंतु त्यांनी शेतसारा हा रोखीने आणि पिकाच्या रूपाने किंवा शेतमालाच्या रूपाने, मालाच्या वस्तू रूपाने सुद्धा घ्यायला सुरुवात केली.
आता ह्याच्यामध्ये कसं होतं, की शेतकऱ्याचा तर निश्चितच फायदा होता. म्हणजे त्यांची रयत प्रामुख्याने बहुतेक लोक शेतकरीच होते. नंतर धारकरी होणारी माणसंही मुळात शेतकरीच होती. पण त्यांची त्यांनी सोय बघितलीच. पण हे करताना सरकारला म्हणजे त्यांच्या यंत्रणेला काही ना काहीतरी खर्च आणि व्याप होणार होता. कारण घेतलेला माल मग तो कुठेतरी साठवायला पाहिजे. रोखीत घेतलं की सोपं असतं, की आपलं खजिन्यात भरून टाकलं, त्या अधिकाऱ्याचं किंवा कर्मचाऱ्याचं काम लगेच सोपं होतं. सरकारलाही ताबडतोब पैसे मिळून जातात. पण मग ह्याच्यावर करायचं काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की महाराजांचं मोठेपण किंवा वेगळेपण जे आहे, ते त्यांनी एक विन-विन सिच्युएशन तयार केली. म्हणजे याच्यात संबंधित प्रत्येकाचाच फायदा होईल. अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था केली. ती कशी ती बघा, की वस्तू आणि पैसा या दोन्ही रूपाने तुम्ही सारा स्वीकारता असं म्हटल्यानंतर शेतकऱ्याची रयतेचं एक सोय झाली. त्याच्यात फायदा झाला. कारण त्यावेळेला पैसा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेत नव्हता. लोकांना अगदी बंदा रुपयाही सहजपणे बघायला मिळायचा नाही. असं त्यावेळची एकूण अर्थव्यवस्था म्हणजे पैशाच्या संदर्भात आहे. पण वस्तू असायचा आणि बार्टर एक्सचेंज म्हणजे वस्तू विनिमय हा एक मोठ्या प्रमाणामध्ये विनिमयाचं माध्यम होतं आणि लोक त्याला सरावलेले होते. तेच त्यांना पुढे चालू ठेवता आलं. सोय झाली, उपयोग झाला. त्यांचे काही पैसा नाही म्हणून अडचणी होतात त्याही त्याच्यामधनं टळल्या. मग सरकारी यंत्रणेवर एक त्याच्यातनं भार तयार झाला, की अरे आता कोकणामध्ये आहे, की कोकणातला माल घ्यायचा, मग तो साठवून कुठे ठेवायचा? कारण तो तर काही फेकून देता येत नाही. कारण त्याची एक किंमत तुम्ही मोजलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी मोजली आहे, ते तुम्ही मान्य केलेली आहे. मग त्याच्यावर शिवाजी महाराजांनी असा उपाय काढला, की अरे साधा सिद्धांत आहे म्हणजे कॉमन सेन्सचा आपल्या अनुभवातला आहे, की जिथे पिकतं, तिथे विकत नाही. त्यामुळे तुम्ही कोकणातला माल कोकणात विकायला गेलात, तर तुम्हाला काही फार चांगला भाव मिळणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी त्या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं किंवा संबंधित लोकांना सांगितलं, की हा तुम्ही कोकणातला माल जो आहे, तो तुम्ही कोकणात विकू नका. ज्यावेळेला देशावरती त्याचे भाव चढे होतील, त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेला तुम्ही देशावरती तो माल पाठवा आणि आपण इकडे तो विकू. म्हणजे खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत याच्यामध्ये जो फरक असतो, तो नफा असतो. तो नफा राज्याला मिळेल. म्हणजे त्रिकोणाचे 3 कोण कुठले? एक रयत शेतकरी आहे, दुसरं सरकार आहे आणि तिसरा जो आहे तो त्यांचे कर्मचारी किंवा अधिकारी आहे. आता ह्याच्यामध्ये जसं सरकारचा काही तोटा होऊ शकत होता, तर तो त्यांनी शक्यता ती काढून टाकली किंवा देशावर निश्चित जास्त किंमत मिळणार त्यामुळे तो नफा आपोआप सरकारला व्हायला लागला. पण मग कर्मचाऱ्यांनी फक्त कष्टच करायचे का? तर नाही. ते असं म्हणले, की ज्याला आजकाल प्रॉफिट शेअरिंग स्कीम म्हणतात. तर तशी स्कीम त्यांनी त्यावेळेला केली. ते म्हणाले, की त्याच्यामध्ये जी माणसं काम करतायत, म्हणजे ज्यांना ही सगळी उस्तवारी करावी लागेल, की माल घ्या, साठवून ठेवा, मग आदेश येईपर्यंत विकू नका. आदेश आल्यानंतर देशावर पाठवा. म्हणजे आलं ट्रान्सपोर्टेशन आलं, स्टोरेज आलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या अधिकाऱ्यांना करणं भाग पडत होतं. तर ते त्यांना त्याच्याबद्दल हे एक्स्ट्रा त्यांचं काम झालं त्याच्यामध्ये. तर त्या एक्स्ट्रा कामाचे त्यांना एक्स्ट्रा पैसे पण मिळतील. म्हणजे हे जे काही एकूण सरकारला त्याच्यामध्ये जो फायदा होईल, म्हणजे त्यात स्वतःच त्यांचं म्हणणं आहे, की याच्यामध्ये साहेबाचा बहुत फायदा आहे. साहेब म्हणजे ते स्वतः किंवा सरकार म्हणा आपण. तर त्याच्यामध्ये म्हणून त्यांनी हे जे कोणी कर्मचारी त्यांचे होते किंवा प्रतिनिधी होते, त्यांनाही त्यांनी त्या फायद्याचा वाटेकरी करून घेतला. म्हणजे त्यांना पगार तर मिळतच होता काम करण्याबाबत. पण हा अधिकचाही वाटा त्यांना मिळायला लागला. त्यामुळे एक विन-विन सिच्युएशन एक तिथे तयार झाली आणि मग एक त्यातनं नवीन समस्या नाही निर्माण झाली. म्हणजे अनेक वेळेला आपण या अत्यंत आधुनिक जगामध्ये जिथे सगळी माहितीचे स्रोत आपल्या अगदी ॲट अवर फिंगर टिप्स आहेत. परंतु तिथे सुद्धा अनेक वेळेला असं होतं, की एकाची सोय बघताना दुसऱ्यावर अन्याय होतो. परंतु असं शिवाजी महाराज करत नाहीत. म्हणजे त्यांचं वेगळेपण, मोठेपण हे इथे दिसतं, की प्रत्येक जो संबंधित घटक आहे त्याला याच्यातनं काही ना काहीतरी मिळतंय. सोय होतीये, फायदा होतोय, पैसे मिळतायत, नफा मिळतोय आणि समाधानही मिळतंय किंवा गैरसोयी कमी होतायत. असे अनेक म्हणजे पद्धतीचे फायदे करण्याची त्यांची जी बुद्धी आहे, ही एक याला आपण म्हणतो, की राज्यकर्त्याची अलौकिक प्रतिभा आहे. आणि हे प्रतिभा जी आहे ती घेण्यासारखी आहे. नाहीतर प्रत्येक बाबतीत ते काही जगावेगळं काही करत होते असं नाहीच आहे किंवा आजही आपल्याकडे मॅनेजमेंट ट्रेनर शिव खेडा हा जो खूप प्रसिद्ध आहे म्हणून मी त्याला कोट करतो. तर त्यांनी असं म्हणलेलं आहे, की ग्रेट मॅनेजर्स डू नॉट डू डिफरंट थिंग्स. दे डू द थिंग्स डिफरंटली. त्यामुळे इथे शेतसारान हे ते नेहमीच्याच गोष्टी आहेत किंवा कोकणातला माल देशावर जाणं हे काही महाराजांनी सुरू केलं नाही. पण त्याचा स्वराज्याला कसा फायदा करून घेता येईल आणि कोणालाही तोटा न होता सगळ्यांना फायदा होणारी
पर्यायाने काय असतं, की अशा ज्या सिस्टीम्स बसवलेल्या असतात, त्या दीर्घकाळ चांगल्या चालतात. कारण अनेकांचं त्याच्यामध्ये बहुजन हिताय, बहुजन सुखाय असं झालं, की मग त्या योजनेला सहसा मरण लवकर येत नाही किंवा त्यात अडचणी खूप कमी येतात आणि चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे दीर्घकाळ ते फायदा देणारं काम चालू राहतं. हे शिवाजी महाराजांचं ज्याला आपण म्हणू, की यात एक त्यांची विशेष बुद्धी अशी आपल्याला दिसते. मग कोकणातल्याच मालाच्या बाबतीमध्ये दुसरं त्यांनी एक क्रांतिकारक काम केलं ते दिसतं, की ते म्हणजे संरक्षक जकात त्यांनी आणली. कोकणामध्ये त्यांनी संरक्षक जकात आणली. का? तर गोव्यामधले पोर्तुगीज मुलखातले जे व्यापारी होते, ते त्यांचं मीठ स्वस्त करून कोकणामध्ये डंप करत होते. त्यामुळे कोकण हा शिवाजी महाराजांकडे मुलूक होता. त्यामुळे त्यांच्या मुलखातल्या व्यापाऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं, की बुवा ते कमी खर्चात तिकडचा माल इकडे बाजारपेठेमध्ये आणून ओततायत. त्यामुळे आपल्या मालाला उठाव होत नाही. मग पर्यायाने सरकारलाही त्याच्यावरची जकात किंवा इतर कर मिळत नाही. सरकारलाही त्याच्यामध्ये फटका बसतो. त्यावेळेला त्याच्यावर उपाय म्हणून गोव्यातून येणाऱ्या मिठावरती जास्त जकात लावावी, म्हणजे जबर जकात लादावी, जेणेकरून ते जो गैरफायदा घेत आहेत स्वस्त मिठाचा, तो आपल्या लोकांना भोगायला लागू नये, व्यापाऱ्यांना भोगायला लागू नये फर्स्ट फेज. आणि दुसऱ्या फेजमध्ये सरकारलाही तो भोगायला लागू नये. लोकांचाही त्याच्यामध्ये मग पुरवठा विस्कळीत होतो. मिठासारखी जीवनावश्यक गोष्ट एक प्रकारे लोकांना मिळणार नाही. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं पत्रच आहे आणि त्याने म्हटले, की हा मिठाचा मामला कर्द लाख मोलाचा आहे. म्हणजे त्यावेळेला ₹1,00,000 म्हणजे दॅट वॉज अ ड्रीम अमाउंट. ते आज 1 अब्ज वगैरे असं म्हणावं, अशा प्रकारची खूप मोठी रक्कम. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, की हे झालं पाहिजे आणि मग ही प्रोटेक्शन टॅरिफचं जे क्रेडिट आहे, ते आपल्याकडे आज दुर्दैवाने जर्मनीमधल्या बिस्मार्कला दिलं जातं, की युरोपीय जे काही त्यांच्या व्यापारी वसाहतीचे लढाया, इतरही जे त्यांचं मर्कंटाईल वॉर्स म्हणजे व्यापारी युद्ध जी युरोपमधल्या देशांमध्ये आपापसात झाली, त्याच्यामध्ये जर्मनीने पहिल्यांदा हे संरक्षक जकातीचं सूत्र आणलं. पण त्याच्या आधी जवळपास 250 वर्ष हे शिवाजी महाराजांनी इथे आणलेलं आहे. म्हणजे असा अनेक बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो, की आज इंग्लिशमध्ये एक शब्द आहे बघा, की मिडास टच. म्हणजे हमखास यश किंवा हमखास सोनं होणं आहे. आपण या अशा गोष्टींना शिवस्पर्श का म्हणू नये? तर मला असं वाटतं, की आग्रहाने आपण म्हणलं पाहिजे, की अरे हा जगामध्ये उगीचच त्या बिस्मार्कला त्याचं क्रेडिट जातं. म्हणजे बिस्मार्कशी आपलं काही वाकडं नाहीये. परंतु बिस्मार्कला क्रेडिट मिळण्याऐवजी शिवाजी महाराजांना मिळालं पाहिजे ना. कारण त्यांनी हे सगळा उद्योग केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळवलेलं आहे आणि 250 वर्ष इतकं त्याच्यामध्ये त्यांनी अगोदर हे काम केलेलं आहे, यश मिळवलेलं आहे. तर आपल्याला त्याची जाणीव असायला पाहिजे असं मला वाटतं. तर हे संरक्षक जकातीचंही एक अभिनव सूत्र हे शिवाजी महाराजांनी इथे अवलंबलेलं दिसतं. अशा अनेक अभिनव गोष्टी त्यांनी केल्या. आणि मगच आता शेवटी कसं असतं, की एक प्रश्न नेहमी येतोच, की खूप मोठी स्वप्न पाहिली त्यांनी प्रत्यक्षातही आणली आणि मग शेवटी त्याचं अंतिम फलित काय? म्हणजे या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो, की शेवटी यश मिळालं तर नथिंग सक्सीड्स लाइक सक्सेस. त्यामुळे मग यश शिवाजी महाराजांनी काय मिळवलं? आणि मग आर्थिक बाबतीमध्ये विशेषतः आपण बघायला गेलं, तर मग त्यांना असं मोठं काय यश मिळालं किंवा त्यांचं शेवटी फलित काय झालं? हेही आपल्याला बघण्यासारखं आहे, की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की एप्रिल 1680 मध्ये इंग्लिश तारखेनुसार शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडावरती झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे काही महिन्यांनंतर किंवा एक सव्वा दीड वर्षांनंतर संभाजी महाराजांनी छत्रपती इथे झाले आणि काम बघायला छत्रपती म्हणून काम बघायला सुरुवात केली. अगोदरही ते मुख्य होतेच महाराजांच्या मृत्यूनंतर. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी जो काही खजिन्यामध्ये गोष्टी ठेवल्या, त्या अर्थात स्वराज्याच्या खजिन्यामध्ये, स्वतःच्या खजिन्यात नाही. तर त्याची मोजदाद केली आणि त्याचे सगळे तपशील आपल्याला उपलब्ध आहेत. मी तुम्हाला थोडक्यात त्याचं हे सांगतो, की खूप गोष्टी रायगडावरती खजिन्यामध्ये शिल्लक होत्या. मुख्यतः आर्थिक बाबतीमध्ये आपण बोलतोय, तर साधारणपणे ₹9,00,00,000 किंवा थोडंफार त्याच्यापेक्षा जास्त इतकी रक्कम महाराजांनी स्वराज्याच्या भविष्यासाठी स्वराज्याच्या खजिन्यामध्ये शिल्लक ठेवली होती. आणि थोडक्यात ज्याला आपण म्हणतो पैशाचा उल्लेख सगळ्यात महत्वाचा म्हणून मी आधी केला. परंतु महाराजांची विजन जी काय आहे, तीही आपल्याला याच्यामध्ये दिसते, की माणसाला जगायला जे काही लागतं, म्हणजे शस्त्र, अस्त्र, वस्त्र सगळ्याचा प्रचंड साठा हा त्यांनी रायगडावरती करून ठेवलेला होता. म्हणजे अक्षरशः लाखो बाण, हजारो तलवारी किंवा बंदुका, तोफा असं सगळं दारुगोळा जे काही लागतं ते.
म्हणजे आता मी तपशिलात जात नाही, पण ते सगळं त्यांनी कपडे, साधे कपडे, भरजरी कपडे किंवा धान्य, तेल, डाळी या सगळ्याचा प्रचंड साठा रायगडावरती आहे. आणि मग परक्या माणसांनी आपल्या माणसाबाबत बोललेलं जास्त आपल्याला कौतुकाचं वाटतं. विशेषतः गोऱ्या माणसांनी बोललं तर अजूनही आपल्याला एक त्या गोऱ्या कातडीचं जरा फाजील कौतुक आहेच आहे. तर मग पुढे साधारणपणे महाराजांच्या मृत्यूनंतर 200-100 वर्षांनी जेम्स डग्लस नावाचा माणूस आला, जो ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित होता, ब्रिटिश होता. आणि मग तो रायगडावरती आला आणि मग त्यांनी ते वाचलं सगळं वर्णन. हे आता हे डॉक्युमेंटेडच आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती फार मासलेवाईक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. तो असं म्हणतोय त्यांनी रायगडचं वर्णन हे सगळं वाचल्यानंतर तो म्हणला, की रायगड इज द जिब्राल्टर ऑफ द ईस्ट. म्हणजे जिब्राल्टर हे युरोपमधलं सगळ्यात तगडं लष्करी ठाणं. ते अर्थात स्पेनमध्ये होतं किंवा अजूनही आहे म्हणजे. परंतु दुसऱ्या महायुद्धापर्यंत जिब्राल्टरचं फार वेगळं महत्व आहे. आणि युरोपामध्ये काही शतकं त्याचं एक जिब्राल्टरचं लष्करी केंद्र म्हणून फार मोठं महत्व होतं. सगळ्या युरोपियनांना त्यांना माहिती होतं. त्यावेळी यांनाही माहिती होतं. आणि मग तो म्हटला, की "धिस इज द जिब्राल्टर ऑफ द ईस्ट." आणि दुसरा त्यांनी अतिशय एक त्याच्यावरती प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. ती तो असं म्हणतो त्या सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर तो म्हणतो, की "अल्पशिबंदीनिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला असता." म्हणजे तुम्ही बघा, की एखाद्या माणसाची व्हिजन काय असते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये नेहमी असं तुम्हाला आढळून येते. एक नाही 50 ठिकाणी आढळून येतं, की या माणसाचा जो विचार आहे, तो असा आहे, की असेन मी, नसेन मी. पण दोन्ही वेळेला म्हणजे मी असताना तर मी बघणारच आहे आणि मग त्याच्यामध्ये ऑफ कोर्स द सक्सेस वॉज गॅरंटीड. आणि ते त्यांनी यशस्वीरित्या केलं, की किती संकटं आली वगैरे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण सतत त्यांचं राज्य वाढत राहिलं. ते पुढे सार्वभौम छत्रपती पण झाले वगैरे, वगैरे. परंतु त्यांची जे एखाद्या मोठ्या उद्योजकाची, एखाद्या मोठ्या द्रष्ट्या माणसाची जे काही विचार असतात, ते तुम्हाला शिवाजी महाराजांचेही दिसतात, की मी नसताना सुद्धा माझं राज्य राहिलंच पाहिजे. म्हणजे हा जो एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो पीळ आहे त्यांच्यामध्ये, तो इथे फार घेण्यासारखा आहे, की माझं राज्य आहे ना, ते काय मी गेलो की संपलं असं नाही. किंवा माझाही माझ्या आयुष्यामध्ये मी आहे तोपर्यंत आहे, पुढचं मला काही माहीत नाही असं असता कामा नये. मी एक अतिशय उत्तम काम करायला उभा राहिलो होतो. आयुष्यभर मी ते काम केलं. मरेपर्यंत करणारच आहे. पण माझ्या नंतरच्या पिढ्यांना सुद्धा ते काम करताना सुविधा झाली पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे आपल्या उद्योगापासून आणि त्याची जबाबदारी माझी आहे. अशा दृष्टिकोनातून त्यांनी पुढच्या पिढीसाठी सुद्धा हा पैसा शिल्लक ठेवला, ही साधनसामुग्री शिल्लक ठेवली. त्यामुळे जेम्स डग्लस सारख्या परक्या माणसालाही त्याचं कौतुक करावंसं वाटलं, की 200 वर्षानंतर सुद्धा त्याला त्याचं महत्त्व किंवा उपयोग हा लक्षात आला आणि तो म्हणतो, की अख्ख्या जगाविरुद्ध महाराज लढू शकले असते किंवा स्वराज्य लढू शकलं असतं. हे असं व्हिजनरी शिवाजी महाराजांची ताकद आहे आणि ज्याला आपण म्हणतो, की एका दगडात 2 पक्षी. तसं त्यांनी इथेही सूत्र वापरलेलं दिसतं, की जसं त्यांनी एक आर्थिक शहाणपण, आपलं आर्थिक कमाई, आर्थिक ताकद वाढवली, तसं त्याच्याच जोरावरती म्हणजे जे काही त्यांनी रिसोर्सेस निर्माण केले किंवा बळकट केले, त्याच्याच जोरावर त्यांनी आपल्या जो संभाव्य सगळ्यात मोठा शत्रू होता औरंगजेब, त्याची सुद्धा पुढे वाट लावली हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे ते जे काही मी किल्ल्यांच्यासाठीचा तुम्हाला खर्च महाराजांनी केलेला सांगितला किंवा गुंतवणूक प्रत्यक्षात जी होती 8-1 लाख रुपयाची. याच गुंतवणुकीवरती शेवटी ही गुंतवणूकच औरंगजेबाला इतकी भारी पडली, की शेवटी तो किल्ले करता तिथे मरण पावला. पण अजून एक महत्वाची गोष्ट आहे, की जे महाराजांनी आग्र्याच्या दौऱ्यामध्ये बहुधा हेरलं असावं, की औरंगजेब ज्यावेळेला बाहेर पडतो, त्यावेळेला साधारणपणे 6 ते 7 लाख खाणारी तोंड त्याच्याबरोबर असतात. म्हणजे सैनिक, बुडगे हे माणसांच्या बाबतीत. तसंच हजारो जनावरं म्हणजे घोडे आहेत, त्याच्यात हत्ती आहेत, खेचरं आहेत, बैल आहेत, उंट आहेत. कारण ते मालवाहतूक किंवा इतर गोष्टी करायला लागतातच. आणि बिगर लढाऊ व्यापारी-बिपारी किंवा जनानखाना, अमुक-तमुक, नाचणाऱ्या बायका हे सगळेच त्याच्यामध्ये असायचे. त्यामुळे खाणाऱ्या तोंडाला काय तिथे तोटाच नव्हता. आणि कसं आहे, की लढाई किंवा युद्ध काही कायम होत नाही. रोज लढाई होत नाही. पण रोज 2 वेळा जेवायला मात्र लागतं. हा जो एक सामान्य विवेक आहे किंवा एक सामान्य ज्ञान आहे, त्याचाही महाराजांनी विचार केला असावा, की औरंगजेब ज्यावेळेला येईल त्यावेळेला 7 लाख लोकांना घेऊन तो किंवा खाणारी तोंड घेऊन तो येणार आणि तो आग्र्यापासून रायगडपर्यंत, रायगडपासून जिंजीपर्यंत परत उलटा या सगळ्या प्रवासामध्ये आणि पुन्हा हे मध्ये अडथळ्याला किल्ले आहेतच.
ते फार मोठे स्पीड ब्रेकर त्याचे ठरले त्यामध्ये, ठरणारही होते म्हणजे. आणि या सगळ्याचं कॉस्टिंग काय? तर ते आपल्याला दिसतं, की महाराजांच्या या 8,00,000च्या गुंतवणुकीतून त्यांनी अख्खं मुघल साम्राज्याची जी आर्थिक ताकद होती, ती खिळखिळी केली. ती कशी? की ज्यावेळेला आग्र्याहून या मोहिमेसाठी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब निघाला. बघा तुम्ही, की महाराजांच्या हयातीत त्याला काही येण्याचं धाडस झालं नाही. तो या ना त्या सरदारालाच पाठवत राहिला. पण जेव्हा तो स्वतः आला, त्यावेळेला मोगल बादशाहीमध्ये पद्धत होती किंवा प्रत्येक बादशहाचा स्वतंत्र खजिना असायचा. तर तो स्वतःचा खजिना घेऊन निघाला. अर्थात औरंगजेब हाही धूर्त आणि वस्ताद माणूस आहे, लढाऊ माणूस आहे. तो काही सामान्य प्रतीचा माणूस नाहीये. त्यालाही माहिती होतं, की अरे इट इस गोइंग टू बी अ लाँग ड्रॉन बॅटल, की आपल्याला जायला यायलाच इतका वेळ लागणार आहे. परत हे किल्ले-बिल्ले, मराठी मुलूक काय आहे, कसा आहे, मराठे कसे आहेत, हे सगळंच औरंगजेबाला अनुभवाने माहीत होतं. कारण तो आधी दख्खनचा सुभेदारही होता आणि बादशाहीच्या त्याच्या काळातही मराठ्यांनी त्याला जे काही वेळोवेळी झटके दिलेले आहेत, ते तो विसरलेला नव्हता. त्यामुळे अनेक वर्षाची ही मोहीम आहे, तर त्याच्यासाठी पैसा लागणार आणि मोगलांचा एकूणच खाक्या हा उधळपट्टीचा आणि असा अनावश्यक खर्चाचा असल्यामुळे त्यांनी सगळा आपला खजिना आपल्या बरोबर घेतला आणि तो या मोहिमेवर आला. पुढे त्याचा तो खजिना संपला. मग काय तर प्रत्येक बादशहाचा खजिना असायचा अकबरापासून. तर मग त्यांनी शाहिस्तेखानाचा म्हणजे आपल्या वडिलांचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांनी आजोबांचा म्हणजे जहांगीर बादशहाचा खजिना मागवला, तोही संपला. शेवटी एकच राहिला अकबराचा, तोही त्याला मागवावा लागला. कारण एवढ्या लांब यायचं आणि इथे इतकी लाख माणसं, जनावरं घेऊन मोहिमा करायच्या, याला सतत पैसा लागायचा. आणि दुसरी गोष्ट होती, जी त्यावेळच्या मराठ्यांनी महाराजांच्या प्रेरणेने केली. आता प्रेरणा हे महाराजांनी आपल्याला दिलेलं कायमचं दान आहे किंवा कायमचं एक महत्वाचं साधन आहे. त्या प्रेरणेमुळे मराठे तर लढतच होते, समोरासमोरही लढत होते, गनिमी काव्यानेही लढत होते आणि सगळ्यात महत्वाचं मराठ्यांनी जे सूत्र अवलंबलेलं होतं, की ते कायम या रसद मार्गावरती स्वतःचं नियंत्रण ठेवायचे. आणि अनेक अशा घटना आपल्याला इतिहासाच्या पानोपानी आढळतात, की मराठेच औरंगजेबाची रसद मारायचे, म्हणजे मुघलांची रसद मारायचे, आपल्या जवळ ठेवायचे. आता त्या रसदीशिवाय मोगलांचे हाल व्हायला लागायचे. आणि मोगल हे काही फार हाल अपेष्टा सहन करण्याच्या मानसिकतेचे नव्हते, याचा मराठ्यांना पहिल्यापासून अंदाज होता. त्यामुळे जी मारलेली रसद असायची तीच दीडपट दुप्पट भावाला मराठे परत मोगलांना विकायचे. म्हणजे त्याच्यासाठी परत मोगलांना अजून पैसे आणावे लागायचे आणि याच्यात त्यांचं जवळपास आर्थिकदृष्ट्या दिवाळं निघाल्यासारखं झालं. 2 कारणास्तव ही मराठ्यांविरुद्धची मोहीम ही औरंगजेबाला पर्यायाने मुघलांना अतिशय जड गेली. कारण एक तर त्यांचा उत्तरेमधला दबदबा संपला. कारण बादशहाच इकडे येऊन बसला. सगळे महत्वाचे सरदार इकडे येऊन बसले. त्यामुळे तिकडची पकड कारभारावरची ढिली झाली आणि इकडे अतोनात खर्च झाल्यामुळे जे मुघल साम्राज्य ज्ञात इतिहासातलं सर्वात आर्थिकदृष्ट्या समृद्ध साम्राज्य होतं, त्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गळती झाली, पिछेहाट झाली आणि फार मोठा फटका हा बसला. आणि मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं, की व्हिटॅमिन एम हे आर्थिक स्वास्थ्य, आर्थिक ताकद हाच शेवटी युद्धाचा, राज्याचा पाया असतो किंवा तो त्याचा एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो लाइक अ बॅकबोन, की पाठीचा कणाच तो आहे. पैसाच नष्ट झाल्यानंतर कोणाचीच काही रुबाब किंवा पहिल्यासारखी चांगली परिस्थिती राहत नाही. तशी औरंगजेबाची, मोगलांची राहिली नाही आणि पुढे आपण बघतो, की औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच म्हणजे शेवटच्या काळामध्ये औरंगजेबालाही वैफल्य आलेलं होतं, की अरे बाबा आता धड राहू शकत नाही आणि धड जाऊ शकत नाही. कारण इथे राहिलो तर विजय मिळणार नाही. पण तसाच परत गेलो तर नामुष्की येईल. म्हणून शेवटी तो इरेला पेटून इथेच राहिला. त्याच्यातून मोगलांचं जे काय व्हायचं ते नुकसानही झालं. आणि त्यानंतर कधी मोगलांनी या देशावरती जरी त्यांचं खूप मोठी सत्ता होती. औरंगजेबाने सुद्धा त्याच्या या दख्खनच्या मोहिमेमध्ये ती सत्ता वाढवली होती. आदिलशाही, कुतुबशाही तर त्यांनी जिंकून घेतल्या हे आपल्याला माहितीच आहे. मराठ्यांना त्याला जिंकता नाही आलं. पण मराठ्यांनाही त्यांनी खूप त्रास दिला. पण पर्यायाने मराठे हे कायमच त्याला वरचढ ठरले आणि आपल्या अंगभूत जे काही मोगलाईमधले दोष होते, म्हणजे त्यांचा आळस, आराम, खर्च, उधळपट्टी, त्याच्यामुळेही मोगल साम्राज्य पुढे लयाला गेलं असं आपल्याला दिसतं. आणि महाराजांच्या मृत्यूनंतर काही दशकातच म्हणजे 80-85 वर्षातच आपल्याला असं दिसतं, की दिल्ली आग्र्यावरती बादशहाच्या झेंड्या किंवा मुघल झेंड्याबरोबर आपला मराठी जरीपटका सुद्धा फडकायला लागला. कारण मराठ्यांचंच दिल्लीवरती वर्चस्व होतं. म्हणजे महादजी शिंद्यांसारख्या आपली जी मोठी मंडळी तिकडे आपले मुखत्यार म्हणून काम करत होते. मुघल बादशहा हा सर्वस्वी ते म्हणजे दिल्लीच्या संरक्षणासाठी सुद्धा महादजी शिंद्यांवरती अवलंबून होता. त्यामुळे
हे आपल्याला पुढचा इतिहासही माहिती आहे, की आणि आर्थिक व्यवधान असणं किंवा नसणं याचा काय फरक आहे किंवा यांनी काय नेमका फरक दिसतो, फरक पडतो, हे आपल्याला सगळ्या या आर्थिक विवेचनामधून लक्षात येईल असं मला वाटतं. म्हणजे हे मी मुद्दामून तुम्हाला मोगलांचं पण सांगितलं, महाराजांचं पण सांगितलं. महाराजांचं विस्ताराने मी तुम्हाला सांगितलं, कारण आपला माणूस आहे आणि आपल्याकडूनच दुर्लक्षित राहिलेला माणूस आहे, की इंदिरा गांधींसारख्या व्यक्तीला येऊन इथे सांगावसं वाटतं, की अरे तो जागतिक कीर्तीचा लीडर होता किंवा पुढारी होता आणि ते करायला पाहिजे आणि आपणही असं काही महाराज मोठे व्हायला आपला विरोध नसतो. पण ते मोठेपण आपण जगापर्यंत पोहोचवण्यात अद्यापही काही बाबतीमध्ये अयशस्वी आहोत. आणि ही त्रुटी दूर करणं आपल्यासाठी गरजेचं आहे आणि ती ज्या पद्धतीने आता अभ्यास इतिहासाचा वाढतोय, लोकांचा इतिहासामधलं कुतूहल वाढतंय, मोडी लिपीविषयीचं लोकांचं कुतूहल वाढतंय. याच्यातून निश्चितपणेच पुढची वाट मला चांगलीच दिसते. परंतु असे वेगवेगळ्या अंगाने म्हणजे शिवाजी महाराजांसारखी जी व्यक्तिमत्व असतात ती शतपैलू असतात. ती काय असं तुम्हाला एखादा पैलू बघून तुम्हाला त्यांचं मूल्यमापनही करता येत नाही आणि एखाद्याच पैलूकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं तर पर्यायाने तुमचा तोटा असतो. कारण बाकीच्या ज्या फायदेशीर गोष्टी आहेत, मार्गदर्शक गोष्टी आहेत, तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी प्रवृत्त करणाऱ्या त्यांनी ज्या काही वेळोवेळी कामगिऱ्या केलेल्या आहेत, त्याच्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि ती खरी म्हणजे इतिहासाची गुरुकिल्ली आहे किंवा इतिहासाचा खरा फायदा काय आहे? तर तो आहे. हे अनेक वेळेला आपल्याला असं दिसतं, की आपण म्हणावं तसं इतिहासाचा अभ्यासही करत नाही आणि 2 प्रकार आहेत. म्हणजे इतिहासाचा अभ्यास ही एक गोष्ट आहे आणि इतिहासाचा उपयोग ही दुसरी गोष्ट आहे. म्हणजे मी जे आज बोलतोय ते इतिहासाचा उपयोग या प्रकारातलं सगळं काम आहे. आणि हे वाढणं म्हणजे मूळ संशोधनाचंही महत्त्व आहेच, पण ज्याला अप्लाइड नॉलेज म्हणतात, ते सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. म्हणून मी आज शिवाजी महाराजांच्या या वेगळ्या पैलूविषयी बोललो. आणि म्हणजे हे आर्थिक व्यवधान किंवा आर्थिक एक हुशारी आणि आर्थिक ताकद जर आपली वाढली, तर तुम्ही बघा, की शिवाजी महाराज ही फार मोठी व्यक्ती आहे, की आपण काय त्यांच्या जवळ जाणं हे कुठल्याच अर्थाने शक्य नाहीये. परंतु अनुकरण करावं, मार्गदर्शन घ्यावं असा हा माणूस कायम आहे. कारण इन प्रिन्सिपल हा अतिशय तगडा माणूस आहे. आणि जरी ते आज त्यांचं निधन होऊन 340 वर्ष होऊन गेलेली असली, तरी सुद्धा स्पिरिटमध्ये किंवा तत्व किंवा सूत्र, जगण्याची सूत्र यानुसार ती इतके आपल्या जवळ आहेत. फक्त आपल्याला बघण्याची दृष्टी नाही हा आपला करंटेपणा आहे किंवा हा आपला दोष आहे. आपलं कुठेतरी न्यून आहे, कमीपणा आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि वेगवेगळे जे पैलू आहेत, आता मी सांगितलेले एवढेच पैलू नाहीत, बाकी खूप आहे. जसं मीच एच-आर-डीवर लिहिलेलं आहे, ॲडमिनिस्ट्रेशनवर लिहिलं आहे. अजूनही पुष्कळ आहे, की मार्केटिंग, पब्लिक रिलेशन अशा ज्या काही व्यवस्थापनाच्या सर्व शाखा आहेत, त्याच्यामध्ये खूप असं ललामभूत म्हणता येईल अशा प्रकारचं काम म्हणजे आजच्या मॉडर्न मॅनेजमेंट सायन्समध्ये तुम्हाला त्याचे असे अनेक जी शास्त्र म्हणून आज जे मांडलं जातं त्याचे दाखले म्हणजे त्या पद्धतीचे तुम्हाला शिवाजी महाराजांचं वर्तन दिसतं. कारण मॅनेजमेंट बाबतच असं म्हटलं जातं, की मग ते जसं शास्त्र आहे, तशी मुळात ती एक कला आहे. आणि मानव जातीकडे ती कला आहे. मग ते भले शिकारीचं व्यवस्थापन असो, शेतीचं व्यवस्थापन असो, आज औद्योगिक व्यवस्थापन असो किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधलं व्यवस्थापन असो. पण ती एक कला आहे. म्हणजे ते शास्त्र म्हणून आज त्याचा जास्त तुम्हाला सुलभतेने वापर करता येतो. पण कला असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ती महाराजांकडे होती. अनेक लोकांकडे होती, पण शिवाजी महाराज हे तिथे सुद्धा सगळ्यात जास्त ठळकपणे उठून दिसतात. असं माझं स्वतःचं मत आहे त्यांच्याबाबत. म्हणून मी हा आर्थिक विषय प्रामुख्याने निवडलेला आहे. कारण अर्थाचं महत्त्व सगळ्यांच्याच बाबतीत आहे. म्हणजे आपण सुद्धा कधी ना कधीतरी ज्या वेळेला मरण पावणार आहोत किंवा आपल्या जवळचे कोणी ना कोणीतरी मरण पावतात, त्यावेळेला प्रत्येकाचं जे मूल्यमापन होत असतं, ते त्या माणसाने पुढच्या पिढीसाठी शिल्लक काय मागे ठेवली आहे. हा एक त्याच्यामध्ये प्रमुख निकष असतो किंवा पहिला निकष असतो. मग बाकी इतर गोष्टी असतात, की त्याचं इतर पुण्याई काय, सामाजिक कार्य काय, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी कॉमन हा जो एक निकष आहे, तो हा आर्थिक असतो. आपण म्हणतोच, की शिल्लक काय आहे? म्हणजे शेवटी मागे गेल्यानंतर उरलं काय? तर पहिलं लोक म्हणतात, की पैसे, प्रॉपर्टी ह्या गोष्टी किती आहेत? त्यांनी किती मागे ठेवल्या पुढच्या पिढीसाठी? हा महत्त्वाचा भाग असतो. राहणार कायम. कारण प्रत्येकाला शेवटी अर्थ मूलो ही धर्म हा. याच्या दृष्टीने म्हणून मी हे विवेचन केलं. आता आपल्याला माहिती आहे, की तरी सुद्धा मराठ्यांच्या नंतर शेवटी इंग्रजांनी आपलं राज्य जिंकून घेतलं आणि मग दीर्घकाळ त्यांचं इथं राज्य होतं.
मग परत आपण त्यांच्याशी संघर्ष करून 1947 साली स्वातंत्र्य मिळवलं, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आपण मिळवलं. परंतु आजही आपल्याकडे सुराज्य नाही. स्वराज्य आहे पण सुराज्य नाही. आणि याच्यातली एक मख्खी कायम लक्षात घ्या, की स्वराज्य हे केव्हा स्वराज्यच राहील, जर त्याचं सुराज्य झालं तरच स्वराज्य हे स्वराज्य म्हणून टिकू शकेल. नाहीतर सुराज्य करण्याची धडपड झाली नाही तर असलेलं स्वराज्य कधी निघून जाईल हे तुम्हाला कधीही सांगता येणार नाही. ते तुम्हाला कदाचित न समजता सुद्धा निघून जाईल, इतकं स्वराज्य या गोष्टीचं महत्व आहे. आणि मग या बाबतीमध्ये पुढे इंग्रजांनी जे राज्य केलं, त्यांनी आपल्या देशाचा इतिहास, म्हणजे मराठ्यांचा तर इतिहास पहिल्यांदा ग्रँड डफ या इंग्लिश माणसानीच लिहिला. आणि त्यांनीच म्हटलेलं आहे की आम्ही, म्हणजे मराठाज वेअर द इमिजिएट प्रेडेसेसर्स इन आवर कॉन्क्वेस्ट, म्हणजे हिंदुस्थानचं राज्य आम्ही मराठ्यांकडून घेतलं असं ब्रिटिशच म्हणतात. ते मुघलांचंही नाव घेत नाहीत, शिखांचंही नाव, इतर कोणाचंच नाव घेत नाहीत. आणि मग या इंग्लिश एका माणसाची, जो आपल्या देशाचा काय त्याला आपण मिलिटरी सेक्रेटरी होता, त्याचं नाव फिलिप्स मॅसन. आणि हा त्याला एक कुतूहल होतं की बा आपल्या इंग्रज लोकांनी, आपल्या जातभाईंनी, आपल्या देशबांधवांनी इतका हा खंडप्राय देश कसा जिंकून घेतला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ताब्यात कसा ठेवला. कारण आपण आजही म्हणतो की बा यश मिळवणं सोपं आहे पण ते टिकवणं जास्त अवघड असतं. तर बा हे माझ्या देशबांधवांना कसं जमलं, हे त्याला फार उत्सुकता होती. आणि म्हणून त्याने अनेकांशी चर्चा केली पण त्याला काही त्याचं उत्तर मिळालं नाही, त्या चर्चेतून मिळालं नाही. मग तो म्हणला की जे आपणही करत नाही ते त्यांनी केलं, की तो म्हणला की या देशाच्या इतिहासाचा आपण अभ्यास करू, आणि केला ते. आणि त्यांनी असं त्याच्यावर एक पुस्तकही लिहिलं की आर्मीज इन इंडिया, हे त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि तो त्या पुस्तकामध्ये असं म्हणतो की या देशामध्ये जे काय काही हजार वर्षांच्या इतिहासामध्ये काही एक 4-5 हजार राज्यकर्ते होऊन गेले इथे, त्याच्यामध्ये तो म्हणतो की मला 3 राज्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त प्रभावित केलं. क्रमांक 3 सम्राट अकबर, क्रमांक 2 महाराजा रणजित सिंह, आणि क्रमांक 1 शिवाजी महाराज. आता का, तर ते सुद्धा त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय. तो असं 2 कारणं त्यांनी दिली आहेत. तो म्हणतो की सैन्य हे पोटावर चालतं, हे कळणारा आणि जमणारा हा एकमेव राज्यकर्ता. आणि आपल्याला माहिती आहे इतिहासातून की पगार वेळेत झाले नाहीत किंवा उत्पन्न वेळेत मिळालं नाही, म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अस्वस्थता आहे किंवा काही बंड आहे किंवा काही विरोध झालाय, असं तुम्हाला एकही उदाहरण नाही मिळत. दुसरी गोष्ट, ते आजच्या काळाला जास्त महत्वाचं आहे. तो असं म्हणतो की राष्ट्रवाद म्हणजे नेमकी काय चीज आहे, ते फक्त याच राज्यकर्त्याला कळलेलं होतं. बाकी सगळ्या राज्यकर्त्यांमध्ये त्याचा अभाव होता. नाही ते त्यांना समजत नव्हतं किंवा महत्वाचं वाटत नव्हतं. आणि पुढे त्याचे जे 2 त्याच्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. तो असं म्हणतो की हा माणूस म्हणजे शिवाजी महाराज जर अजून 5 वर्ष जगले असते, तर आम्हाला इथे राज्य करण्याची संधी कधीही मिळाली नसती. हे खूप आणि दुसरं तो असं म्हणतो त्याच्यानंतर, की तो म्हणतो की इथले लोक या राजाला विसरले म्हणून ते पारतंत्र्यात गेले. आणि आपल्याला बंधू भगिनींनो अर्थातच पारतंत्र्यात परत जायचं नाहीये कुठल्याच प्रकारच्या. त्यामुळे आजही शिवाजी महाराज की जय. थांबतो.